व्हिडिओज येतात व्हॉट्सअपवरती वेगवेगळ्या ठिकाणी की टोमॅटो रस्त्यावर फेकला जातो. रस्त्यावर टोमॅटो का फेकला जातो? ज्या वेळेला फेकून द्यायची वेळ येते त्यावेळेला खराब माल मार्केटला आलेलाच नसतो, सगळं चांगल्याच क्वालिटीचा माल मार्केटला आलेला असतो, तोच फेकला जातो. विक्री व्यवस्थेचंच हे अपयश आहे. टोमॅटोमध्ये किंवा सगळ्या भाजीपाल्यामध्ये जे चेंज किंवा रिव्होल्युशन व्हायची जी गरज आहे ना, ती मिडलमॅन मध्ये होण्याची गरज आहे. लागवड आणि विक्री व्यवस्थेत जर सगळं बॅलन्स झाला तर विक्री व्यवस्था पण स्ट्रॉंग होईल, त्यातूनच आर्थिक उत्पादन पण मिळेल आणि टाकून द्यायची वेळ येणार. 8-8 महिने जर रेट नसेल आणि कधी कधी 1-2 महिना मध्येच रेट बाउन्स करतोय, तर संधी पकडण्यासाठी काय करायला पाहिजे शेतकऱ्यांना? कॅलेंडर बघावं, पुढच्या 5-6 दिवसामध्ये सुट्ट्या किंवा कसे, त्यातून त्याला त्या मार्केटचा अंदाज करता येईल. दुसरी गोष्ट काय करावी तर वेळ दर अपडेट घ्यावी. वातावरणाचा जास्त कनेक्टेड खेळ आहे टोमॅटो. येस, पारंपरिक बेल्ट आणि पारंपरिक टाइम फ्रेम मध्ये लागवड करून जमणार नाही. जेव्हा संधी दिसेल तेव्हा टोमॅटो लावावी. ती संधी शोधता आली पाहिजे आपल्याला. डिसिजन मेकिंग खूप चांगलं पाहिजे. शेतकरी नेमका फसतो कुठं? एखादी बातमी दरवर्षी पेपरला येते आणि दर सीझनला येते, कोणातरी एखाद्या माणसाचं लॉटरी लागली या पिकामध्ये, 1 करोड आले, 2 करोड आले. बरोबर. सोशल मीडिया बघून जर टोमॅटो शेती तो शेतकरी करत असेल तर याच्यामध्ये त्याला आर्थिक फायदा होणार नाही. सोशल मीडियामध्ये सक्सेस स्टोरीज येतात, फेल्युअर स्टोरी येत नाही. दिशाभूल खूप होते. दिशाभूल खूप होते. उत्पन्नाचं टार्गेट ठेवूनच काम केलं पाहिजे. बाजारभाव आपल्या हातात नसतात, पण उत्पन्न पर एकर किती जास्तीत जास्त निघेल, म्हणजे ऍव्हरेज 2,500 तरी क्रेट्स हे निघालेच पाहिजे, तरच टोमॅटो शेती परवडते. आमचा मॅक्झिमम खर्च आम्ही 8 ते 9 रुपयाच्या पुढे पर केजी जाऊ देत नाही. त्याच्या पुढे जर गेला तर तो प्रॉफिट आपल्याला राहत नाही. आपलं प्लॉट कमीत कमी खर्चामध्ये चांगला डेव्हलप करू शकणार आहे, तो जो टोमॅटो शेतीमध्ये जो आकलन करू शकतो तोच टोमॅटोचा खरा बागायतदार. रिच सॉइल ग्रोज हेल्दी टोमॅटो. जमीन, हवामान, आपली प्रॅक्टिस आणि व्हरायटी याची सगळ्याची साथ मिळाली तर अगदी 100 टन प्रति एकर पर्यंत आपण याचं उत्पादन घेऊ शकतो. खरंच आहे काय? 70, 80, 90 टनाचे माझे रेकॉर्ड. किती झाडात एकरात? एकरी आपण 4,500 झाडं, तेवढंच 80-90 टनापर्यंत तुम्ही गेलाय. एक झाड 20 किलो सहज उत्पादन देऊ शकतो. आपण समजा एकरी 6,000 रोपं लावली, याच्यामध्ये ती दाटी वाढते, त्या दाटीमध्ये इन्सेक्ट पेस्ट लपून राहतात. बरोबर. ते प्रोटेक्ट करण्यासाठी पेस्टिसाइड वापरावे लागतात, ना की त्याची हेल्दी ग्रो होण्यासाठी. नंबर ऑफ प्लांट्स पर एकर मर्यादित ठेवणं, त्याची योग्य पद्धतीने बांधणी करणं, कॅनोपीचं मॅनेजमेंट करणं, यातच टोमॅटोचं शाश्वत कमी खर्चातलं दीर्घकाळ आणि क्वालिटी उत्पादन घेण्याचं हे रहस्य आहे. टोमॅटो हे फार इंटरेस्टिंग पीक आहे. दरवर्षी टोमॅटोची तुम्हाला न्यूज पाहायला भेटते मीडियावरती की टोमॅटोचे रेट 100 रुपये किलो झाले, 50 रुपये किलो झाले. काहीच महिन्यात, काहीच दिवसामध्ये असं पण तुम्हाला पाहायला भेटतं की ते रस्त्यावरती फेकलं गेलेलं आहे. याला खूप सारी कारणं आहेत. टोमॅटोची शेती किती पैसा कमवून देऊ शकते किंवा किती नुकसान होऊ शकतं, किंवा मार्केटमध्ये आता काय ट्रेंड चालू आहे, 2026 हे टोमॅटोचं कसं असू शकतं, किंवा टोमॅटोमध्ये मजबूत पाया तुम्ही कसा मजबूत करू शकता आणि टोमॅटोची शेती तुम्ही सातत्यानं कशी चांगल्या पद्धतीने करू शकता, हे आज या एपिसोडमध्ये तुम्हाला पाहायला ऐकायला भेटणार आहेत. आज आपल्यासोबत टोमॅटो स्पेशलिस्ट आहेत अजित घोलप सर, ज्यांच्याकडे 20 वर्षापेक्षा मोठा अनुभव आहे टोमॅटो शेतीचा. त्यांनी पाण्यानं टोमॅटो चालू केलं होतं. आज ते ड्रिप इरिगेशन वरती टोमॅटो चांगल्या पद्धतीनं ग्रो करत आहेत. वेगवेगळ्या देशामध्ये त्यांनी ट्रॅव्हल केलेलं आहे, तिकडची टोमॅटोची शेती पाहिलेली आहे आणि स्वतःच्या शेतीमध्ये खूप सारे स्वतः प्रॅक्टिसेस, ऍक्च्युअली ते आजही स्वतः शेती करतात. स्वतःच्या शेतामध्ये ते 24 तास असतात आणि शेतातूनच चांगले उत्पन्न, त्याच शेतातून टोमॅटोचे चांगलं उत्पन्न घेतात. शेतकऱ्यांना ते शिकवतात की शेती अशा पद्धतीने तुम्ही करा, असा एवढा खर्च होणारच आहे. त्यामध्ये ते काही वेगळ्या गोष्टी सांगत नाहीत काय, आणि दिशाभूल करणाऱ्या गोष्टी एकही नसतात त्यामध्ये. तर अशा व्यक्तीसोबत आज आपण बोलणार आहे आणि खूप महत्वाचा विषय आहे मित्रांनो, कारण टोमॅटो हे इंटरेस्टिंग पीक आहे. यामध्ये सगळं येते, तुमचं आर्थिक येते, तुम्हाला शिस्त लावतं टोमॅटो, किंवा सगळं काही या पिकामध्ये आहे. तर हा एपिसोड तुम्ही हळूहळू पूर्ण बघा, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. हा एपिसोड खूप महत्वाचा आहे 2026च्या टोमॅटो शेतीसाठी. चला सुरू करूया. सर नमस्कार. नमस्कार. मी नेहमी पाहत असतो टीव्हीवरती किंवा मोबाईलवरती व्हिडिओज येतात व्हॉट्सअपवरती वेगवेगळ्या ठिकाणी की टोमॅटो रस्त्यावर फेकला जातो. वर्षातनं असं 2-3 वेळा होतच, पावसाळ्यात तर होतं किंवा थंडीत तर होतं. तर रस्त्यावर टोमॅटो का फेकला जातो, म्हणजे काय कारण आहे त्याचं? आपलं जे मार्केट आहे आता, त्या मार्केटमध्ये त्या पद्धतीचा माल, म्हणजे हलक्या क्वालिटीचा जरी माल असेल तरी त्याची विक्री व्यवस्था नाही, आणि प्रीमियम क्वालिटीचा माल जर जास्त स्वरूपात कमी वेळेत मार्केटमध्ये आला तर त्याची विक्री व्यवस्था सुद्धा तितकी प्रभावी नाही. आज एकीकडे
मोठमोठे प्रोजेक्ट माल नसल्यामुळे बंद होत आहेत बरोबर. किंवा काही ग्राहकांपर्यंत टोमॅटो जात नाही देशातल्या काही भागात, देशातच बोलू आपण, त्याच वेळेला काही ठिकाणी माल फेकून द्यायची वेळ येते. बरोबर. तर इथं विक्री व्यवस्थेचं हे अपयश आहे. म्हणजे तुम्हाला काय वाटते की टोमॅटोची विक्री व्यवस्था व्यवस्थित नाहीये तशी, बरोबर. आणि उत्पादन सरप्लस होते त्यामुळे फेकला जातो. आज इतकी पूर्ण सगळ्या राज्यांमध्ये एकाच वेळेला फेकून दिले असं कधी घटना झालेली नाही. बरोबर. तर हा विषय नाही की सरप्लस उत्पादन आहे, उत्पादनाचं विपणन योग्य नाहीये, हे त्याच्या मागचं ओके. कारण. म्हणजे सप्लाय जर व्यवस्थित झाला, समजा महाराष्ट्रात उत्पन्न जास्त आहे, जेव्हा मार्केटमध्येच मी बघितले शेतकरी क्रेट्स पलटी करतात, फेकतात आणि जातात रागारागानं. बरोबर. मग तोच जर सप्लाय झाला समजा उत्तर प्रदेशला किंवा राजस्थानला, गुजरातला, हरियाणाला, पंजाबला, तशी व्यवस्था साखळी चेन असेल तर हे चित्र पाहायला नाही मिळणार. 100% बघायला नाही मिळणार. यामध्ये सुसूत्रता हा जो प्रकार आहे किंवा मॅनेजमेंट हा जो प्रकार आहे हा कुठेच नाहीये, कोणत्याच शासकीय लेवलला पण नाहीये, विक्री व्यवस्थेत पण नाही. ऍक्च्युअली ह्या संपूर्ण सगळी बाजार व्यवस्थेची जी चेन आहे, आपण कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणतो किंवा प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या विक्री व्यवस्थेत, यामध्ये जर सुसूत्रता असेल, ती ऑनलाईन असू शकते किंवा नेटवर्किंग मधून असू शकते, तर ही वेळ येऊ शकणार नाही. कारण ह्याच वर्षीचं जर उदाहरण बघितलं तर हिमाचलमध्ये माल फेकून द्यायची अवस्था होती. आणि कोणत्या महिन्यात? नोव्हेंबरमध्ये. ओके. आणि तेच आपल्या महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबरमध्ये 1000+ रेट होते 2025 मध्ये. 2025 मध्ये एवढी तफावत होती. तेवढी मोठी तफावत होती. आणि हीच तफावत थोड्याफार फरकाने वर्षभर बघायला मिळते. फक्त आपण त्या क्षेत्रात काम करतोय म्हणून ते आपण आकलन करू शकतो, सर्वसामान्यपर्यंत हे गोष्टी जातच नाहीत. आणि ज्या वेळेला फेकून द्यायची वेळ येते त्यावेळेला खराब माल मार्केटला आलेलाच नसतो, सगळ्यात चांगल्याच क्वालिटीचा माल मार्केटला आलेला असतो, तोच फेकला जातो. बरोबर. शेतकरी जनरल खराब झालेला माल किंवा 2 नंबर 3 नंबर क्वालिटीचा माल तोडतच नाही. असे विक्री व्यवस्थेचंच हे अपयश आहे. तुम्हाला काय वाटतं मग ह्यात कोणी भाग घ्यायला पाहिजे जेणेकरून ही व्यवस्था चांगली होईल, मार्गाला लागेल, आणि थोडाफार जर वर्षभर एक 15 रुपये 16 रुपये किंवा 12-14 रुपये टोमॅटोला किलोचा भाव भेटला तरी पैसे डबल होऊ शकतात. बरोबर. आता यामध्ये कसं आहे सर की ही एकट्याने कोणी करायची मुवमेंट नाही किंवा एक सिस्टीम त्याच्यासाठी अशी डेव्हलप झाली पाहिजे. आज मी एका क्लिकवर मला महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये किती टोमॅटोची लागवड कोणत्या महिन्यात झाली किंवा मागच्या 15 दिवसात किती कुठं झाली हे एका क्लिकवर दिसायला पाहिजे खरं तर. कारण आज ऑनलाईन सगळ्या गोष्टी झालेल्या जमाना डिजिटल झालाय. आणि साधारण एका गावासाठी एक कृषी अधिकारी नेमलेला आहे. बरोबर. त्यांच्यासाठी ही 1 सेकंदाची 1 मिनिटाची प्रोसेस आहे की कोणत्या गावात कोणतं पीक लावलेलं आहे, एवढं कॉम्प्युटर टाकायला, एवढं इतकी सोपी गोष्ट आहे. तर हे करणं एक शासन दरबारी ही इतकी काही अवघड गोष्ट नाही. आणि यामधूनच जर समजा त्या क्लिकवर मला कळालं की एक सरप्लस लागवड झाली किंवा ॲव्हरेज झाली, तरी तिथं शेतकऱ्याला पण 2 पैसे त्यातून जास्त मिळतील किंवा त्याच्या हक्काचे मिळतील आणि टाकून द्यायची वेळ येणार नाही. त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या सिस्टीममध्ये सुद्धा ही गोष्ट जाईल की उत्पादन सरप्लस आहे, यामध्ये आपण एक्सपोर्ट करू शकतो, हे पण डेटा त्यात ॲनालाइज होईल. त्याचबरोबर पोटेन्शियल पण कळेल सिस्टीमला की किती आहे. यातून 100% परकीय चलन पण मिळेल, लोकल अर्थव्यवस्था पण त्यातून सुधारेल. हे फायद्याच्याच गोष्टी आहेत. एकीकडं आफ्रिकेसारख्या देशामध्ये एक दाण्याला लोक तिथली किंवा सर्वसामान्य जनता त्यांच्यापर्यंत अन्न पोहोचत नाही. आणि तिथंच भारतासारख्या किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक म्हणजे टोमॅटोच नाही तर अनेक प्रकारचा भाजीपाला फेकून दिला जातो विक्री व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे. ही फक्त सिस्टीम सुसंगत करण्याची गोष्ट आहे आणि यामध्ये रॉकेट सायन्स तर अजिबात नाहीये सर. हे करण्यासाठी शकतो शासनानं लक्ष दिलं किंवा एकंदरीत पुढे येऊन लोकांनी जरी 150 लोकांनी जरी लक्ष दिलं आणि त्याच्यावर जर एका संस्था नेमून जर त्याच्यावर काम केलं तर होऊ शकतं. 100% होऊ शकतं. कारण अवघड तर गोष्ट नाहीये. आता यामध्ये आमच्या लेवलला आम्ही ज्या संधी शोधतो त्या कंपनी प्रतिनिधीशी बोलून म्हणजे किमान आपल्यावर फेकून द्यायची तरी वेळ यायला नको अशा पद्धतीने संधी शोधून काम करतो. एकीकडे सर प्रक्रिया करण्यासाठी ज्या योग्य व्हरायटी पाहिजेत, ज्यामध्ये TSS लेवल जास्त पाहिजे, अशा व्हरायटी पण उपलब्ध नाहीयेत त्या प्रोसेसिंग युनिटसाठी. किंवा ते प्रोसेसिंग युनिट पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी त्यांना जी क्वांटिटी पाहिजे ती पण आज नाहीये. म्हणजे त्यामध्ये जर सर्वे बघितले तर ते 5-10% क्षमतेने इफिशियन्सीने ते काम करतात. आणि वर्षातले बरेचसे महिने ते प्रोजेक्ट बंद असतात. ज्या वेळेला सरप्लस किंवा अगदी 50-100 रुपये क्रेडिट होईल त्याच वेळेला ते ऍक्टिव्ह असतात. अशा पद्धतीने जर
लागवड आणि विक्री व्यवस्थेत जर सगळं बॅलन्स झाला तर विक्री व्यवस्था पण स्ट्रॉंग होईल, त्यातूनच आर्थिक उत्पादन पण मिळेल आणि टाकून द्यायची वेळ येणार नाही. बरोबर. 3-4 वर्ष झालं मी बघतोय. मी पण टोमॅटो 2017-18 पासून करतोय. टोमॅटो करतोय, मिरची करतोय, द्राक्षात पण आता गेले 3-4 वर्ष झालं काम मी चालू केलंय. पण टोमॅटो मध्ये स्पेशली मी असं बघितलंय की फक्त काहीच दिवस तुम्हाला भेटतात, म्हणजे 20 ते 25 दिवस, कधी कधी चुकून महिनाभर भेटतो आणि असे 2-3 वेळाच वर्षात भेटतं. कधी कधी तर 12-12 महिने भेटत नाही. मग 8-8 महिने जर रेट नसेल आणि कधी कधी 1-2 महिना मध्ये मध्येच रेट बाउन्स करतोय, तर ह्या संधी पकडायचं मुश्किल काम आहे, मला वाटतं खूप मुश्किल आहे. आणि यामुळं शेतकरी खूप तोटा होतो शेतकऱ्याचा, मी असं बघतोय. तर या संधी पकडण्यासाठी काय करायला पाहिजे शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना खास करून? जर आपण डेली वेदर अपडेट घेत असाल, म्हणजे सकाळी उठल्यानंतर शेतकऱ्यांनी काय करावं, तर कॅलेंडर बघावं, पुढच्या 5-6 दिवसामध्ये सुट्ट्या किंवा कसे, त्यातून त्याला त्या मार्केटचा अंदाज करता येईल. आणि दुसरी गोष्ट काय करावी, तर वेदर अपडेट घ्यावेत. तर वेदर अपडेट जर घेतले डेली बेसवर, तर पुढच्या 8 दिवसात, 15 दिवसात, महिनाभरात कसं वातावरण असणार आहे यावर ह्या गोष्टी अवलंबून आहेत. भारत असो, महाराष्ट्र असो किंवा इतर कोणतेही टोमॅटो उत्पादक राज्य असो, कुठेही टोमॅटोची संरक्षित शेती केली जात नाही. ती 100% वातावरणावरच, बाहेरच्या हवामानावरच ती अवलंबून आहे. यामध्येच ती संधी दडलेली असते. म्हणजे ह्या वर्षीचं जर उदाहरण घेतलं तर सप्टेंबर महिना पूर्ण संपेपर्यंत, अगदी ऑक्टोबर 5 तारखेपर्यंत पाऊस चालू होता. ही इथं संधी जनरेट झाली. ती संधी शोधता आली पाहिजे आपल्याला, आणि त्यासाठी चौकस बुद्धीने आपण वातावरणाचे अपडेट घेतले पाहिजेत. आणि त्याचबरोबर वातावरणाचा जास्त कनेक्टेड खेळ आहे टोमॅटो. येस. म्हणजे तुम्हाला मी तिन्ही सीझनचं याच्यामध्ये समजून सांगतो. सांगा ना. जर 1 महिन्यापेक्षा जास्त एका विशिष्ट टोमॅटो बेल्टमध्ये जर पाऊस सुरू राहिला तर तिथं बॅक्टेरियल फंगल डिसिजेस येतात. त्याचप्रमाणे उन्हामध्ये अल्ट्राव्हायलेट रेज जर भरपूर असतील तर तिथं लीफ क्लोरोसिस, लीफ कर्ल असे व्हायरस, आणि पूर्ण झाडाची फिजिओलॉजीच थांबून जाते. तिथं कोणती शाखीय वाढ होत नाही, फुलं सेट होत नाही, पोलन आणि स्टिग्मा ड्राय होऊन जातो त्या टेम्परेचरमध्ये, अति टेम्परेचरमध्ये. तिथं पण संधी तयार होते. सेम थंडीमध्ये सुद्धा एक विशिष्ट आर्द्रता जर वातावरणात, थंडी जास्त दिवस असेल, थंडीच्या काळामध्ये आभाळ किंवा आपण म्हणतो ढगाळ हवामान जर असेल, तर त्यामध्ये सुद्धा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त होते, प्रोडक्टिव्ह ग्रोथ होत नाही. बरोबर. आणि त्याच दरम्यान वातावरण जर बदललं तर झाडं वातावरणाला साथ देत नाही. यामध्ये प्रोडक्टिव्ह ग्रोथ होतच नाही झाडांची, म्हणजे सेटिंग होत नाही, माल पोसत नाही, फुल पण गळ होते. आणि ह्याच सायमल्टेनियस याच्यामध्ये शेतकरी एक शेड्यूलच्या पण चक्रात अडकलेला असतो. तो अपडेट न घेता बरोबर काही उपाययोजना करत नाही. या सर्व गोष्टींचा परिपाक काय होतो की जे स्ट्रॉंगेस्ट फार्मर जे आहेत, जे लक्ष ठेवून आहेत, तर ते त्या योग्य वेळेला मार्केटला माल आणतात. त्याच ठराविक लोकांचे पैसे होतात. काही यातले 50% लोकांचे अंदाजे होऊन जातात. हे असं माझं स्वतःचं 20 वर्षाच्या टोमॅटोच्या शेतीमध्ये 100% एफर्ट्स लावून सुद्धा बऱ्याच वेळेला प्लॉट फेल झालेले आहेत. तर त्याला वातावरण हेच कारण आहे. म्हणजे असं कधी होतं की एक्स्ट्रीम टेम्परेचरला जिथं केमिकल पण काम करत नाहीत, किंवा एक्स्ट्रीम लो टेम्परेचरला सुद्धा आपल्याला टोमॅटोची रोपं, झाडं, पीजीआर असतील, खतं असतील, यांना रिस्पॉन्स देत नाही. म्हणून तिथं अडचणी वाढतात. आणि या अडचणींमधूनच पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये संधी तयार होते. आता तुमचा त्या प्रश्नाशी निगडीत दुसरा प्रश्न होता की संधी लहान झालेली. तर आता सर्वसामान्य शेतकऱ्यांना इतकं तर कळतंय की फुल सेट कसं करायचं किंवा साईज कशी करायची. बरोबर. तर तो मार्जिन त्या 25 दिवसात साधलं जातं. आणि मग त्या पुढच्या 20-25 दिवसामध्ये नवीन मालाची आवक होते, किंवा त्या प्रयत्नांचं फळ म्हणून झाड टिकण्यासाठी किंवा फ्लॉवरिंग सेटिंगसाठी जे कामं केली जातात त्यातून तो नवीन माल मार्केटमध्ये येतो आणि तिथं संधी संपते. आज सोशल मीडियाचा जमाना आहे. कोणतं मार्केट, समजा आज मी इथं बसल्या जागी बघू शकतो की दिल्लीत काय मार्केट चालले. बरंचसं महाराष्ट्राचं टोमॅटोचं मार्केट हे 60-70% दिल्लीच्या मार्केटवर अवलंबून आहे. जरी आपल्या लोकलच्या आवकीवर जरी असलं तरी तिथं काय बाजार पडतात त्यावर महाराष्ट्रातल्या. फक्त महाराष्ट्र बघून उपयोग नाही, दिल्लीचा पण दिल्ली हे म्हणजे किती नाही म्हटलं तर केंद्रशासित केंद्रच आहे. तिथं मोठ्या मंडी आहेत तिथं, आणि प्रीमियम क्वालिटीच्या मालाची तिथं मागणी असते, डिमांड पण आहे. तर तिथं आपल्याला मार्केट कळतं, आपल्या लोकलचं प्रोडक्शन आणि त्याचबरोबर तिथली आवक
याच्यावरती दर ठरतात. संपूर्ण सोशल मीडियामुळे सगळीकडे कुठं किती मार्केट आहे याचं 100% सगळ्यांकडे मेसेज जातो. त्यातून ते पुढच्या ते 20 ते 25 दिवसामध्ये ती संधी शॉर्ट होऊन जाते. मागच्या 3 वर्षात तरी हेच झालेले. थोडं कसं एक्झाम्पल आपण घेऊया की सप्टेंबरमध्ये एंडला पाऊस खूप झाला, ऑक्टोबरच्या 5 तारखेपर्यंत पाऊस होता. बरोबर. कारण मी पण 29 सप्टेंबरला 2025ला द्राक्षाचं ग्राफ्टिंग पावसातच केलं होतं. त्या टाइमला खूप असं झालं की आता टोमॅटो लावायला पाहिजे. मग ती संधी आता चिखल आहे तिथं, बरोबर का? रान वपसा नाहीये, फुल पाऊस चालू तर लावायचं कसं त्या टाइम मध्ये, असं पण होते ना. हा, आता त्याच्या अलीकडे आपण येऊ एक पॉइंटला. आता टोमॅटोची संधी कशी शोधायची, तर आपल्याला जर टोमॅटोत काम करायचं असेल तर आपल्याला पूर्वीसारखं पारंपरिक बेल्ट आणि पारंपरिक टाइम फ्रेम मध्ये लागवड करून जमणार नाही. आपल्याला एनी टाइम जेव्हा संधी दिसेल तेव्हा टोमॅटो लावली पाहिजे, हे डोक्यात पाहिजे. त्यासाठी आपल्याला आपण लॉस पण सहन करू शकतो इतकं लँड होल्डिंग आपल्याकडं एक्स्ट्रा रिझर्व्ह पाहिजे. अच्छा, हा तर फॅक्ट आहे त्यामध्ये. म्हणजे ती मी असं अगोदर 1 महिना सुद्धा सांगू शकत नाही की ह्या डेट ऑफ प्लांटेशनला आपण ते केलं पाहिजे. बरोबर. कारण 99% ह्या सर्व गोष्टी ही संधी कशी शोधायची करंटमध्ये होत जातात. करंटमध्ये होत जातात. त्यामध्ये शेतकऱ्याची मानसिकता मॅटर करते. मागच्या वर्षीचा अनुभव त्याचा कसा होता तो मॅटर करतो. फायनान्शियल त्याची कंडिशन काय ती मॅटर करते. परत त्याच्याकडे भांडवलाची उपलब्धता किती आहे, बरोबर, किंवा काही ठिकाणी लेबरची उपलब्धता त्या टाइम फ्रेम मध्ये किती आहे. समजा बांधणीच्या स्टेजला प्लॉट आला, दिवाळी चालू झाली, दिवाळीचे 10-12 दिवस लेबर मिळत नाही, ती स्टेज घेऊन या सगळ्या चौकटी मॅच जेव्हा होतील तेव्हाच आपल्याला एका टाइम फ्रेम मध्ये माल मार्केटमध्ये आणता येईल. ह्या सगळ्या गोष्टींना रेडी राहणं ही गोष्ट आपल्या आज हातात आहे. बरोबर आहे. सप्टेंबरला मी पण 16-17 सप्टेंबरला मी पण माझ्याकडे जुने बेड होते. मी शिमला मिरची लावली होती मे मध्ये, ते जुने बेड होते. मला पण तसाच अंदाज लागला की जास्त पाऊस झाला, लोकांना शेत तयार करता येणार, मी जुन्या बेडवरच खाऊन टाकलं. बरोबर. आणि ते बरोबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरला स्टार्ट झालं. जरा लेट झालं थंडीमुळे, झालं पैसे चांगलं. यामध्ये सर मी तुम्हाला एक गोष्टीत करेक्ट करतो. तर तुम्ही जो निर्णय घेतला लागवडीचा तो कदाचित तुमच्या संपर्कातल्या शेतकऱ्यांच्या अनुभवातून किंवा नर्सरी लेवलला तो अंदाज केला असेल. पण आम्ही जे माहिती काढतो त्यामध्ये आपल्याकडं किती, आता आपल्याला कंपनीशी तर रिलेटेड राहावंच लागतं, टच मध्ये राहायला लागतं, व्हरायटी कोणती किंवा काय. मग आपण कंपनी प्रतिनिधीच्या संपर्कात राहून त्या महिन्याला सेल डेटा काय आहे सीड्सचा किंवा मागणी कशी आहे याचे पण डेटा घेत राहतो. आणि त्यातूनच 1 महिना अगोदर हे सगळे जजमेंट करतो. कारण ऐन वेळेला रोपांची पण उपलब्धता, आपली पण तयारी पाहिजे असते. आणि एवढं सगळं करताना आता या वर्षीची जी अडचण आली ती, आपण सप्टेंबर मध्ये लागवड तर नक्की केली, पण आपण लागवड केली विंटर व्हरायटीची, म्हणजे बरोबर, येणारा सीझन थंडीचा होता. मग त्यावेळेला सुद्धा 1 महिना पुढं हार्वेस्टिंग गेलं ह्या सगळ्यामध्ये. म्हणजे त्याची कॅनोपी डेव्हलपमेंट लेट झाली, त्याची सेटिंग लेट झाली. ह्या गोष्टी पण होतात. आता त्यासाठी ह्या गोष्टीवर म्हणजे ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला संपूर्ण प्लांट फिजिओलॉजी पण टोमॅटोची माहिती लागते. त्या व्हरायटीचं कॅरेक्टरिस्टिक माहिती लागतं, म्हणजे जी लावणार आहे ती. त्यासाठीच आम्ही कंपनी प्रतिनिधीच्या नेहमी संपर्कात राहतो. एखादी व्हरायटी नवीन करायची असेल तर ती आपण 2-3 वेळा ती समक्ष विविध पॉकेटमध्ये बघितल्याशिवाय ते आपण करत नाही. आणि ह्या वर्षी जर उदाहरण घेतलं 2025चं, तर ज्याचं प्लॉटमध्ये जास्त ऑब्झर्वेशन आहे की फुलं सेट होत नाही, प्लॉट फक्त डेव्हलप होते, बरोबर, मग तिथं काय उपाययोजना केल्या पाहिजे हे जर अनुभवाने कळत नसेल तर तिथे यश मिळणार नाही किंवा उशिरा मिळेल. आणि विशिष्ट टाइम फ्रेम मध्ये त्या बाजाराच्या पॉकेटमध्ये आपल्याला माल आणता येणार नाही. म्हणजे खूप कटाक्षपणे काम करायला पाहिजे. लागवडीचा निर्णय असेल किंवा कोणती व्हरायटी लावायची ह्या गोष्टीत असेल, 100% डिसिजन मेकिंग खूप चांगलं पाहिजे. आता यामध्ये एक मी मुद्दा सांगतो, मी जे ट्रेनिंग सेशन घेतो त्यामध्ये मी ते सांगतो. IT प्रोफेशनल जे असतील तर त्यांना ती कंपनी समजा 1 लाख किंवा काय पॅकेज असेल त्यानुसार ती हायर करते. मॅक्झिमम काम त्या एम्प्लॉय कडून करून घेतलं जातं. त्याच्या 10 टाइम प्रॉफिट कंपनीला त्यांच्यापासून असतं. आपण हे जर आपलं टोमॅटो फील्ड हे जर कंपनी म्हणून समजलं, साईज, सेटिंग, कॅनोपी डेव्हलपमेंट हे 40-45 दिवसाचा जो कालावधी त्यापर्यंत पूर्ण वेळ जर काम केलं, मॅक्झिमम वेळ मी म्हणेल काम केलं, तर त्याचे आपल्याला रिझल्ट पुढं टनेज मध्ये किंवा ऍव्हरेज मध्ये मिळून जातं. म्हणून डेली बेस ऑब्झर्वेशन्स
व्हरायटीमध्ये अपडेट, टेम्परेचरचे अपडेट घेणं हे गरजेचं आहे. आता जी तरुण पिढी शेतीमध्ये येत आहेत त्यांना तर असं वाटतं की टोमॅटो म्हणजे खूप अनिश्चिताचा खेळ आहे. मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल की तरुण पिढीने टोमॅटो शेती करावी की न करावी? आत्ताची जी टोमॅटोची शेती आहे किंवा टोमॅटोची ज्या पद्धतीने जिकडं आपली वाटचाल झाली ती खरोखर सकारात्मकच मी म्हणेल. कारण एक विशिष्ट टाइम फ्रेम मध्येच त्या पॉकेटमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये 12-15 पॉकेट अजूनपर्यंत ऍक्टिव्ह होते हा शब्द का वापरला मी, तर परंपरेने ते पॉकेट चालत आलेले होते. विशिष्ट टाइम फ्रेम मध्येच ते मार्केट चालायचे, त्यानंतर वर्षभर 8-9 महिने ते बंद असायचे. आताचा जो ट्रेंड आहे संधी बघून लागवड करण्याचा, तर त्यामुळे ती सगळी मार्केट थोड्या का फरकाने का व्हायना डिस्टर्ब झालेत. पण विशिष्ट मार्केट जास्त फॉर्मनी चाललेत. उदाहरणार्थ नारायणगावचं मार्केट, आज नारायणगावचं मार्केट ऑगस्ट महिन्यानंतर शांत असायचं. ते जर 2025 आणि आता 26 पण बघितलं तर आज सकाळी पण मार्केटमध्ये होतो, फुल फ्लेजने मार्केट चालतं. पारंपरिक जे मार्केट आहे त्यांचं पण महत्व होतं. जे 12-14 पॉकेट ऍक्टिव्ह होते त्यामध्ये फ्रेश आणि सिजनेबल त्या सीझनला अनुसरून त्या वातावरणात जो चांगला माल पिकायचा तो अराउंड इयर वर्षभर शहरांमध्ये किंवा त्या व्यापाऱ्याला मिळायचा. म्हणजे ते पूर्ण महाराष्ट्रभर फिरत असायचे वर्षभर, त्यातून ते चांगल्या मालाचा पुढे मार्केटला पुरवठा करायचे. आता ते डिस्टर्ब झालं सगळं, एका विशिष्ट मार्केटवर ते फोकस झालं आणि बाकीचे मार्केट हे संपत आले असे. आता एक महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. बरेच लोकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला नाही 2000 कॅरेट घ्यायचे, 3000 कॅरेट किंवा 1500 क्रेट्स जे आहेत ते प्रति एकर नाही काढायचे. आम्ही संधी साधतो आणि जेव्हा रेट आहे तेव्हा 500 कॅरेट घालवतो, 1000 रुपये कॅरेटनं 5 लाख रुपये कमवतो. ही एक पद्धत झाली. दुसरी एक पद्धत ही आहे की आम्ही वर्षभर लावतो कंटिन्युअसली, एक मागे प्लॉट कशात घावल त्यात घावल. बरोबर. अजून एक गोष्ट अशी आहे की आम्ही कंटिन्युअसली जास्त उत्पन्नाचं टार्गेट करतो. अशा 3 पद्धतीचे मी ऐकलेले आहेत ग्राउंडला किंवा लोक असे म्हणतात. तर यातलं तुम्हाला कुठलं योग्य वाटते? आता समजा 3 सीझन आपण प्रामुख्याने पकडू, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. तर आपल्या पारंपरिक जो पॉकेट होतं, आपल्या पारंपरिक जे सीझन होतं ते 10-15 वर्ष झाले सेट झालेले, ते प्लस आधुनिक तंत्रज्ञान वापरून आणखी एखादं सीझन पकडून आपण 2 सीझन वर्षातले करू शकतो. निश्चितच उत्पन्नाचं टार्गेट ठेवूनच काम केलं पाहिजे. बाजारभाव आपल्या हातात नसतात, पण उत्पन्न पर एकर किती जास्तीत जास्त निघेल म्हणजे ऍव्हरेज 2500 तरी क्रेट्स ऍव्हरेज हे निघालेच पाहिजे, तरच टोमॅटो शेती परवडते. अशा पद्धतीने आपली जमीन, आपलं वातावरण, आपला पाण्याचा सोर्स, लेबरचे सोर्सेस हे काय आहेत ह्यानुसारच आपण प्रॅक्टिकल निर्णय घेऊनच टोमॅटो लागवड केली पाहिजे. म्हणजे तुम्हाला वाटतंय की जेव्हा केव्हा टोमॅटो लावतोय आपण रोपट लावलं की 2500 क्रेट्सचं टार्गेट करायलाच पाहिजे. 100% 40 ते 50 टन उत्पन्नाचं टार्गेट ठेवल्याशिवाय टोमॅटो शेती करू नये. बाजारभावाचं टार्गेट तर असलंच पाहिजे, पण बाजारभाव ही गोष्ट आपल्या हातात नाही. जर एनी हाऊ मार्केट क्रॅश झालं तर आपल्याकडं किमान टनेजचं टार्गेट असावं, खर्च तरी काढून देईल. ही पद्धत तुम्हाला ठीक वाटते? 100% हीच प्रॅक्टिकल पद्धत आहे. असं नको करायला की 12 महिने 12 प्लॉट लावतोय किंवा 12 महिने 4 प्लॉट करतोय, त्यात प्लस मायनस होऊ शकतो, कमी उत्पन्नाच्या नादात नुकसान होऊ शकतं. हे सगळं आमचं करून झालेलं आहे. 20 वर्ष आम्ही तेच करतोय. आज एक मॅच्युरिटी लेवल म्हणतो आपण त्यातली किंवा परिपक्वता म्हणतो की आपल्याला सुटेबल सीझन जो असतो त्या पॉकेटला तोच प्रॉफिटेबल असतो बऱ्याच वेळेला. बरोबर. त्यामध्ये टार्गेट पण मिळतं, आपले प्रोडक्शनचा खर्च कमी होतो. आता प्रोडक्शनचा खर्च किती असावा? आमचा मॅक्झिमम खर्च आम्ही 8 ते 9 रुपयेच्या पुढं पर केजी जाऊ देत नाही. बेस्ट. त्याच्या पुढे जर गेला तर तो प्रॉफिट आपल्याला राहत नाही. प्रॉफिट म्हणजे टार्गेट ठेवून, उत्पन्नाचं टार्गेट ठेवूनच काम केलं पाहिजे. आपल्याला सुटेबल सीझन आपण निवडला पाहिजे. आपण बिगर हंगामी जर लागवड केली तर त्यामध्ये जर आपल्याला अनुभव असेल तर त्यानुसार आपण काम करू शकतो, पण अनुभव नसेल तर 100% आर्थिक अडचण येऊच शकते. बरोबर. 100% तिथे आपले टार्गेटेड उत्पन्न न मिळणं, बरोबर, किंवा अनेक अडचणी त्या प्लॉटमध्ये येतात गैरहंगामी केल्यामुळं. म्हणजे उदाहरणार्थ आमचा जो पॉकेट आहे तो उन्हाळी टोमॅटोसाठी प्रसिद्ध आहे, नारायणगाव पॉकेट. तर मी जर तिथं पावसाळी समजा आर्यमान व्हरायटी सक्सेस होते पण मी पावसाळी लावलं, तिथं तो माझा प्लॉटच डेव्हलप नाही होणार. मला जरी ऑगस्टमध्ये टोमॅटोचे बाजार वाढणार आहेत माहिती,
मी जूनमध्ये लागवड केली. हम्म. 70 दिवसात 65 दिवसात त्याचं पहिलं हार्वेस्टिंग होणार. पण तो प्लॉट तिथं सस्टेनच होऊ शकत नाही हे जरी मला माहिती, तरी पण मी तो लावायचा प्रयत्न करतोय. करतात असे शेतकरी मी हा, बघितले करतात. आणि फेल होतात. नंतर ते असं होतंय की जेवढं घातले तेवढं काढून मोकळं होऊया. हा, पण या गोष्टीकडे नंतर जावं याच्यामध्ये 2-3 गोष्टी होतात. एक तर तो सीझन फेल होतो त्या शेतकऱ्याचा, हम्म. आर्थिक लॉस होतो. हम्म. जर जास्तच आर्थिक लॉस झाला तर तो शेतकरी थोडासा डिप्रेशन मध्ये पण मी गेलेले 100% बघितले. कारण टोमॅटो शेती म्हणजे काय आहे की आता मी टोमॅटो लावले म्हणजे मी करोडपती होणारच किंवा मी लखपती होणारच, ही एक माइंडसेट झालेला असतो. हम्म. कोणीच तयार नसतं की माझं यात लॉस होईल. हम्म. कोणीच तयार नसतं याच्यामध्ये. हम्म. तर आपण उत्पन्नाचं टार्गेट ठेवून काम केलं पाहिजे, ना की हम्म. काही हजार, काही लाख, काही कोटी होतील असं. जी गोष्ट आपल्या हातात आहे प्रोडक्शन, ते आपण निश्चित करू शकतो. बरोबर. टोमॅटो म्हणलं की अजित घोलप हे नाव कायम निघतंच, मी बऱ्याच ठिकाणी बघितले. तर मला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल की तुम्ही म्हणजे किती वर्ष झालं शेती करताय, तुमची पिढ्यानपिढी टोमॅटो शेती आहे का, तुमचे क्षेत्र किती आहे, हे सुरुवातीपासून तुमचं शिक्षण वगैरे कुठे झालं सगळं? हा, तर टोमॅटोमध्ये मी म्हणजे माझं नाव अजित घोलप, माझं गाव रोहकडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. साधारणपणे इंग्रजांनी ते डिझेल इंजिन आणले होते तेव्हापासूनच आमचं गाव बागायती, म्हणजे 100 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून बागायती. आमच्या आजोबांनी पुण्यातून F1 व्हरायटीज नेल्या होत्या लागवडीला. पहिल्यांदा टोमॅटो लागवड केली होती ती इंजिनच्या पाण्यावर केली होती आणि पाटपाण्यावर. आणि ते इतकं अप्रतिम होतं की आमचे वडील सांगतात किंवा काही घरी फोटोग्राफ पण आहेत, ते लाहोर किंवा पाकिस्तानचे व्यापारी येऊन माल घेऊन जायचे. आमचे वडील चुलते हे बैलगाडीत माल काढून द्यायचे किंवा गुडघाभर गाळात तो माल काढून द्यायचे. आणि शेजारच्या 3-4 गावातली लोक येऊन ते टोमॅटो बघायला यायचे कशी पिकवलीत किंवा काय असं. म्हणजे साधारण माझा मुलगा आता 5वीला आहे, तर मी म्हणू शकतो माझी 4थी पिढी टोमॅटोमध्ये. आजोबा, वडील, तुम्ही आणि मुलगा. त्याच्यामध्ये सातत्याने 2000 वडील माझ्या नाबार्डमध्ये डिव्हिजन ऑफिसर होते. त्यानंतर मी 2000 साली शेतीवर यायचा निर्णय घेतला, शेतीच करायची. शिक्षण तुमचं 2006ला माझं BSc हॉर्टी झालं, शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर मी पूर्ण वेळ शेतीच करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या 2-3 वर्ष मी एखादा प्लॉट पारंपरिक आहे म्हणून टोमॅटोचा करायचो. तर स्टील म्हणजे 2006 पर्यंत आम्ही पाटपाण्यावरच टोमॅटो लावत होतो. फक्त बदल काय झाला तर विहीर आली आणि इलेक्ट्रिक मोटर आली, याच्यापेक्षा काही बदल नव्हता झालेला. त्यानंतर फिरता फिरता मित्रमंडळी किंवा चांगले अग्रेसिव्ह फार्मर जे मार्केटला भेटायचे त्यांच्या बरोबर फिरून बेडवर टोमॅटो करायला शिकलो. त्यानंतर बेड आणि ड्रिप सोबतच आलं. त्यानंतर मग त्याच्यामध्ये मल्चिंग आणला आम्ही 2015ला. जर तुम्हाला आठवत असेल 2015ला 1057 व्हरायटी ट्रेंडमध्ये होती आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये तिचं पीक नष्ट झालं 2014-15ला. तर 15मध्ये उन्हाळ्यामध्ये म्हणजे साधारण एप्रिलला मी ती व्हरायटी लावायचा निर्णय घेतला. आणि माझ्याबरोबर माझ्या वयाचेच मित्रमंडळ होते, त्यांनी पण ते करू म्हटले, आपण ही संधी इथं आपल्याला, कारण पीक तर काही कुठे येत नाही. मग श्री संजय नरोटे जे इस्रायलमध्ये नेटाफिमचं काम बघायचे आणि ते काही विशिष्ट कालावधीसाठी भारतात आले होते, तर त्यांना नाशिकला जाऊन आम्ही विनंती केली की तुम्ही या आणि आम्हाला गाईड करा. ते आले, त्यांनी ते आम्हाला व्हाईट मल्चिंग म्हणजे ती आमचं गाव, तिथलं लोकॅलिटी, परिस्थिती बघून पिकाचा सीझन आम्हाला व्हाईट मल्चिंग करण्याचा उन्हाळ्यात रेकमेंड केलं त्यांनी. रेकमेंड केलं. तर त्यावेळेला आम्ही 2015ला व्हाईट मल्चिंग केलं. त्याच वर्षी साधारण चांगलं उत्पन्न झालं टोमॅटोमध्ये आणि माझ्या मित्रांची पण प्लॉट चांगले आले त्या काळात. म्हणजे तो आमच्यासाठी टर्निंग पॉईंट होता. त्याच्यामध्ये अजून इंटरेस्ट तयार झाला आम्हाला. कसा? बरोबर, आर्थिक फायदा पण झाला आणि लोक बघायला यायचे, म्हणजे आमचं एक ते आकर्षणाचं पण पॉईंट झाला. मग आता त्याच्यामध्ये आपण एक सरासरी उत्पादन गाठलं, पण आता याच्यामध्ये पण चांगलं उत्पन्न आलं पाहिजे, चांगली क्वालिटी यील्ड आलं पाहिजे. म्हणून 2017ला मी परत नेटाफिम कंपनीच्या मार्फत एक रायपूर छत्तीसगडला एक ट्रिप होती तुमची शेतकऱ्यांची. तिथं गेलो, तिथं मासमध्ये प्रोडक्शन होत होतं, म्हणजे 100 एकरचे एक प्लॉट असायचा. बापरे, असं 1000 एकरवर प्लांटेशन तिथं बघायला अजून पण असते मोठं प्लांटेशन. तर त्यावेळेला गेल्यानंतर एक माइंडसेट क्लिअर झाला की आपण एक एकरमध्ये नाही खेळायचं, आपण मल्टिपल एकरमध्ये जायचं. तर त्यावेळेला इतकी स्पर्धा या पिकामध्ये नव्हती टोमॅटोमध्ये.
तर त्यावेळेला 2-3 वर्ष आम्हाला चांगलं उत्पादन झालं. तिथं बघून आल्यानंतर तिथल्या काही प्रॅक्टिसेस शिकलो, जसं की बुडातला पाला काढणं, 2 डबल स्ट्रक्चरवर बांधणी करणं, या तिथं बघून आलो. आणि आपले प्लॉट चांगले असायचे, त्यामुळे एक महाराष्ट्रात नेटवर्क तयार झालं. भरपूर शेतकरी बघायला यायचे आणि आपण त्यांना गाईडलाईन सांगायचो चांगल्या प्रकारच्या. त्यानंतर 2019ला एक GIZ प्रोजेक्ट अंतर्गत मला नेदरलँडला स्पेशली टोमॅटोची शेती बघायला जायचं योग मिळाला. बेस्ट. म्हणजे तिथे 2 वर्षपर्यंत एक प्लॉट चालू शकतो हे बघायला मिळालं. नेदरलँडमध्ये 2 वर्ष प्रोटेक्टेड मध्ये का ओपन? 100% प्रोटेक्टेड मध्ये, म्हणजे पूर्ण लाईट पण कंट्रोल, ग्लास हाऊस मध्ये 100% कंट्रोल क्लायमेट मध्ये 2 वर्ष टोमॅटो चालू शकतो. 2 वर्ष चालू शकतो. 2 नाही, साधारण 26-27 महिन्याचे पण आम्ही प्लॉट तिथे बघितले. 2 पेक्षा जास्त. हो. आणि तिथून आल्यानंतर आपल्याला पण अशाच पद्धतीने लॉंग टर्म चालवायचं केलं. पण पहिल्या वर्षी मी सर्वे केला फक्त, की बाबा असं, कारण ते मल्टिपल म्हणजे त्याला खर्चिक होता तो प्रोजेक्ट. म्हणजे साधारण त्यावेळेला 19ला 1 कोटीपर्यंत त्याची इन्व्हेस्टमेंट होती 1 एकरसाठी. बापरे. ते पूर्ण पॅक मध्ये होतं ते. पूर्ण म्हणजे लाईट, त्यातली हवा, खाली फर्टिगेशन, सगळं कंट्रोल. तर मी मार्केटचा ज्यावेळेला सर्वे केला तर मार्केट त्यावेळेला खूपच फ्लक्च्युएट होतं. म्हणजे असं मी जर सातत्याने चांगल्या मालाचा पुरवठा करायला तयार आहे, तर त्यावेळेला कोणी असं मला कस्टमर मिळाला नाही की बाबा मी करार करतो, 25 रुपयांनी मी तुम्हाला फिक्स माल रेट देतो आणि मला एवढं कंटिन्यू द्या, असं काही मला कोणी भेटलं नाही. आजही मार्केटची परिस्थिती अशी आहे की करार पण कोण म्हणजे पूर्ण पाडत नाही करत कोण. जिकडं रेट आणि माल चांगला मिळेल तिकडे हे लोक जातात. तर मग मी आहे त्या परिस्थितीमध्ये प्रॅक्टिसेस रिफाईन कशा करायच्या आणि ओपनलाच कमी खर्चामध्ये चांगले प्लॉट कसे आणायचे यावर काम चालू केलं मी माझ्या स्वतःच्या लेवलला. या दरम्यानच्या काळामध्ये अनेक ब्रीडर, अनेक कंपनी प्रतिनिधी, अनेक चांगले शेतकरी संपर्कात आले. त्यातून एक आपलं चांगलं मॉडेल डेव्हलप झालं, जे अतिशय योग्य खर्चाचं, मी म्हणेल कमी खर्चाचं मी अजिबात म्हणणार नाही. कारण टोमॅटो शेती अशी आहे, आज आमच्या किंवा सर्वसाधारणपणे 2,10,000 रुपये प्रति एकर असल्याशिवाय टोमॅटोची कड लागत नाही. कमीत कमी तर एवढे पाहिजे. कमीत कमी तेवढे पाहिजे. मीही सांगतो लोकांना की लय कमी खर्च नाही होत. कमीत कमी 2-2.25 लाख रुपये तुमच्याकडे पाहिजे तर तुमच्या प्लॉटची कड लागू शकते. जर यापेक्षा कमी खर्चात कोणी दावा करीत असेल तर ते तसं होत नाही. प्रॅक्टिकली तसं होत नाही. खरं आहे. कारण दर 8 दिवसाला वातावरण बदलते. त्या पिकाच्या गरजा खूप मोठ्या आहेत, अन्नद्रव्याच्या खूप मोठ्या गरजा आहेत. म्हणजे तुमच्या केळी आणि द्राक्षापेक्षाही न्यूट्रिशनल लेवल याला जास्त लागतात. खत लागतं. खत लागतं. स्ट्रेट खत चालत नाहीत. स्पेशालिटी फर्टिलायझरच त्या क्वालिटीसाठी, ऑप्टिमम क्वालिटीसाठी द्यावी लागतात. त्यामुळे त्याचे खर्च वाढून जातात. आता हा खर्च वाया जातो का? तर हा खर्च जर योग्य वेने केला, समजा क्वालिटीसाठी चांगला पर्पज ठेवून केला, तर अगदी 25-30 तोडेपर्यंत आपण माल चालवू शकतो. त्याचा बेनिफिटच मिळतो. तुम्ही आता किती एकरवर टोमॅटो करता? मी साधारण मिनिमम 5 एकर टोमॅटो एका सीझनला करतो. एका टाइम. आणि तुमचा कोणता सीझन आहे? साधारणपणे 1 मार्च पासून, म्हणजे आमचा जो ट्रेडिशनल आहे 1 मार्च ते 15 एप्रिल हा आमचा पारंपरिक आहे लागवडीचा. आणि दरम्यानच्या काळामध्ये आपल्या शेतीतल्या प्रगतीतून आपण आपल्यापासून थोड्याशा ड्राय भागामध्ये काही जमिनी विकत घेतलेल्या आहेत आणि तिकडे जाऊन पुन्हा तर आम्ही सीझनचा जर संधी दिसली तर तिथं आपण जूनला पण करू शकतो. म्हणजे वर्षातल्या 3ही सीझनला मी टोमॅटो घेऊ शकतो. अशा पद्धतीचे आपल्याकडे प्लॉट आहेत. मग आता गेल्या 3-4 वर्षात तुमचे काही प्लॉट असे गेलेत का की फेल गेले, म्हणजे तिथं रेट भेटला नाही, तुम्ही फक्त खर्चच काढून निवांत? 100% फेल जातात. ते कसं आहे की आता समजा मे महिन्याची माझी 1 मेची प्लांटेशन होती. 3 मे पासून पाऊस सुरू झाला. जरी आर्यमान सारखी पावसाळीच व्हरायटी होती तरी तिला एक विशिष्ट कालावधीसाठी म्हणजे सूर्यप्रकाश लागतोच. 3 तास 4 तास तरी त्या व्हरायटीची सूर्यप्रकाशाची गरज असते. फ्लावरिंग चांगलं निघण्यासाठी, कॅनोपी डेव्हलपमेंटसाठी, फळाला कलर किंवा लायकोपिन येण्यासाठी एक सूर्यप्रकाशाची गरज असते. बरोबर. ती न भागल्यामुळं आणि हे मला तिथं कळून चुकलं की आपण प्लांट फिजिओलॉजी किंवा निसर्गाच्या विरोधात आपण काम करू शकत नाही. मी तिथं खर्च थांबवून दिले. म्हणजे शेतकरी चुका कुठं करतात तर आपला प्लॉट फेल होणार आहे
हे ज्याला कळालं आणि जो थांबला तोच खरा यशस्वी शेतकरी, किंवा आपल्या प्लॉटचे पैसे होणार आहेत, किंवा आपलं प्लॉट कमीत कमी खर्चामध्ये चांगलं डेव्हलप करू शकणार आहे, तो जो टोमॅटो शेतीमध्ये जो आकलन करू शकतो तोच टोमॅटोचा खरा बागायतदार. बरोबर. आज सकाळी तुम्ही म्हणजे तुमच्या गावाहून पुण्याला आला तेव्हा तुम्ही टोमॅटो पण मार्केटवरून घेऊन आलाय. तर मी ते टोमॅटो हे मार्केटमधून आणले तुम्ही शेतातून आणले? शेतातले आहेत आपल्या, शेतातलीच आहेत, मार्केटचे नाही काही. मस्त आहे टोमॅटो. मित्रांनो, हे टोमॅटो मी इथं ठेवून देतो, कारण आता मुद्दाच असा आपण विचारणार आहे यांना की खूप महत्वाचा आहे. कारण सगळ्यांच्या मनामध्ये असं येतं की सगळ्यांचंच हे असतं असं बोलणं की टोमॅटो कमी खर्च करूया, कमी खर्च करा, कमी खर्च करा, कमी खर्चातच जास्त आणा. तर कमी खर्च म्हणजे नेमकं काय आहे? सर, हा जो टोमॅटो आहे, हा जो लाल रंग आहे, हे लायकोपिन आहे. लायकोपिन मिळत तो डेव्हलप झालाय. ते कुठून येणार आहे? काही झाड बनवेल, काही जमिनीच्या ताकदीवर येईल. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट घटक आहेत, म्हणजे जे आपल्याला तरुण ठेवतात अँटीऑक्सिडंट्स. हे कुठून येणार? काही प्रमाणात झाड बनवेल, काही प्रमाणात जमिनीतून येईल. ह्या फळाला वजन आहे, ह्या फळाला आतमध्ये कट केलं तर जेली सारखं पदार्थ आहे. हे सगळं कुठून येणार आहे? ते याला जमिनीचीच ताकद मॅटर करते. प्लस त्याला ह्या ज्या व्हरायटीज आहेत, ह्या हाय इल्डिंग व्हरायटी आहेत, म्हणजे ह्या उच्च उत्पादन देणार आहेत. किती उत्पादन देऊ शकतात? तर जमीन, हवामान, आपली प्रॅक्टिस आणि व्हरायटी याची सगळ्याची साथ मिळाली तर अगदी 100 टन प्रति एकर पर्यंत आपण याचं उत्पादन घेऊ शकतो. खरंच आहे काय? 100%. माझे 6 वर्षाचे 100 म्हणजे 70, 80, 90 टनाचे माझे रेकॉर्ड. तर हे कसे? किती झाडात एकरात? एकरी आपण 4,500 झाडं, तेवढंच 80-90 टनापर्यंत तुम्ही गेलाय. एक झाड 20 किलो सहज उत्पादन देऊ शकतो. पण ते कसं देईल? जमिनीची तयारी करताना आपण त्याच्या अगोदर काय पीक करतोय ते याच्या उत्पादनाला सपोर्टिव्ह आहे का हे बघतो आपण. प्लस ह्या फळाला म्हणजे ह्या व्हरायटीज आपण ज्या लावतो ह्या सेमी डिटर्मिनंट प्रकारातल्या येतात. म्हणजे एकाच वेळेला खाली झाडावर पिकलेली फळं पण असतात, वर कच्ची किंवा रॉ फळं असतात, आणि त्याच्यावर सेटिंग होत असते, त्याच्यावर फुलं पण असतात, आणि त्याच्यावर शेंडा पण चालू असतो. त्याला सेमी डिटर्मिनंट व्हरायटी म्हणतो. तर यांना अन्नद्रव्याची प्रचंड भूक असते. त्या पूर्ण करण्यासाठी आपण रासायनिक लिक्विडची खतं असतील, पानातून विविध फवारण्या असतील, त्या कराव्या लागतात, तरच ते आपल्याला ऑप्टिमम त्याचं उत्पादन मिळतं. आता ते टप्पे काय असावेत, किंवा तुम्ही जे मुद्दा मांडला की खर्च, कमी खर्च, जास्त खर्च, ह्या मुद्द्यात न जाता गरजेनुसार त्याला वाढीच्या टप्प्यानुसार आणि व्हरायटीच्या गरजेनुसार त्याच्या अन्नद्रव्यांच्या गरजा ह्या भागवाव्याच लागतात. तरच आपल्याला विक्रमी. आणि फक्त जमिनीतूनच घेऊन ग्रो नाही का होत? मग जमिनीतून होतं, पण जोपर्यंत समजा आपण एखादं व्हर्जिन लँड आहे ज्याच्यामध्ये पहिल्यांदाच टोमॅटोचं पीक आहे, त्यातून त्या गरजा फुलफिल होतात. दुसऱ्या वर्षाला त्या गरजा आपल्याला थोड्याशा पानातून द्याव्या लागतील. तिसऱ्या चौथ्या वर्षाला ते सगळं कमी कमी पडतं झाडाला, मग ते आपल्याला बाहेरूनच द्यावं लागतं. म्हणून द्यावं लागतं वरून आपल्याला, म्हणून द्यावं लागतं. मग हे जे आपण 70-80 टनापर्यंत हे टोमॅटोचं उत्पन्न घेतोय, तर हे इन जनरल आता शहरातली लोक खातात, त्यांच्यासाठी हे सेफ आहे का? लोक म्हणतात की तुम्ही हायब्रिड व्हरायटी लावताय तर ते खाणे योग्य नाही, किंवा ते चांगलं नाही एवढं हाय उत्पन्न घेताय. तर हा 100% चांगला प्रश्न आहे. याच्यामध्ये जर ह्या व्हरायटीला गरजेनुसार अन्नद्रव्यांचा पुरवठा केला त्या स्टेजनुसार, तर विविध डिफिशियन्सीज येत नाहीत. त्याला विविध रोग आणि कीड हे सुद्धा त्यावर अटॅक करत नाही, जर न्यूट्रिशनल बॅलन्स त्याचा चांगला असेल तर. आता आम्ही स्वतः काय करतो, दर 10व्या दिवशी याचं पेट्रोल करून घेतो. त्यामध्ये कोणतं न्यूट्रिशन कमी जास्त आहे त्यानुसारच ते ड्रिप किंवा पानातून देतो. त्यामध्ये आपला खर्च पण बऱ्यापैकी वाचतो अंदाजाने काम करण्यापेक्षा. आणि राहिला प्रश्न सेफ आहे का, तर आपण ती व्हरायटी समजून घेतली, आपल्या जमिनीतले अन्न घटक सगळे समजून घेतले, आणि योग्य वेळेने जर काम केलं तर टोमॅटो हा अजिबात विषारी नाही खाण्यासाठी. त्या पद्धतीने काम केलं. इन जनरल लोकांसाठी विचारतो, कारण लोकांचा गैरसमज आहे मार्केटमध्ये की शेतकरी एवढं उत्पन्न घेतात, F1 व्हरायटी आहे, हायब्रिड आहे, तर हायब्रिड देसीच पाहिजे आम्हाला. मग लोकांच्या मनात प्रश्न येतो की हे हायब्रिड आहे, गोलवाला आहे, ते देसी आहे. आता गोलवाला पण हायब्रिडच आहे. हा बरोबर, तसं बघायला गेलं तर बरोबर. ते खायला सेफ आहे का नाही? हा आता कसं आहे,
इन जनरल जर आपण म्हटलं हम्म. तर अशी काही शासनाची पण काही पॉलिसी नाही की विविध विशिष्ट आहे पण ती राबवली जात नाही की विशिष्ट PHI नंतरच तो माल Harvest केला हार्वेस्ट पाहिजे. केला पाहिजे असं काही नाही. पण आजच्या तारखेला टोमॅटोवर कोणतीही घातक कीड टेन्शन नाही. कीड नाही किंवा कोणते असं विशिष्ट व्हायरसेस नाहीत की जे आपल्या त्याच्या फवारण्यांमुळे अतिरेक नाही होत याच्यावर अतिरेक नाही होत. फवारण्याचा. बरोबर. अशा व्हरायटी आता डेव्हलप झालेल्या आहेत. हा व्हरायट्यांमध्ये कसं असतं दर सीझनला काहीतरी नवीन चॅलेंज टोमॅटो शेतीमध्ये दर सीझनला. आता जर मागच्या 5 वर्षाचा ग्राफ जर बघितला तर दरवर्षी 1-2 डिग्रीनी तापमानात वाढ होती. तर त्या तापमानाला उन्हाळी सीझनसाठी सस्टेन करण्यासाठी शास्त्रज्ञांचे कंटिन्युअस टोमॅटोमध्ये संशोधन सुरू असतं. त्याच्यामध्ये TYLCV नावाचा एक रोग आहे की पानं मुडपतात त्याची, बरोबर. किंवा लिफ क्लोरोसिस व्हायरस नावाचा एक प्रकार आहे. गरम मध्ये होतं ते. हा उष्णतेमध्ये होतं. म्हणजे पानांचे फक्त त्याच्या शिरा हिरव्या राहतात, पूर्ण पान पिवळं पडून जातं. बरोबर. उच्च उत्पादन देणाऱ्या प्लॉटवर सुद्धा हे दोन्ही व्हायरस दिसतात. पण त्याचा काही मानवी खाण्याशी संबंध नाही. त्या फ्रूटमध्ये ते व्हायरस नसतात, ते फक्त पानापुरते आहेत. बरोबर. तुमच्या अनुभवातून आता गेले म्हणजे तुम्ही 2000 जरी 20 वर्षाचा तर अनुभव झालाय असं धरून चला, 20+ तुमच्याकडे अनुभव आहे. तुमच्या या 20 वर्षाच्या सारांश मधून तुम्हाला काय वाटतं की शेतकरी नेमका फसतो कुठं? खूपच चांगला प्रश्न आहे. म्हणजे टोमॅटो शेतीमध्ये काय होतं की नेहमी एखादी बातमी दरवर्षी पेपरला येते आणि दर सीझनला येते. कोणतरी एक माणसाची येते. कोणातरी एखाद्या माणसाचं लॉटरी लागली या पिकामध्ये, 1 करोड आले, 2 करोड आले. बरोबर. तर सर असं नसतं याच्यामध्ये. आता त्या शेतकऱ्याला जरी स्पेसिफिक विचारलं तरी तो सांगेल की आमची 5 वर्ष 7 वर्ष आम्ही लावतोय, त्यात सातत्य ठेवले. बरोबर. उत्पन्नाचं यशच सातत्यामध्ये टोमॅटो शेतीमधलं. तुमचं टार्गेट बाजारभावाचं हातात नसतं पण उत्पादनाचं हातात आहे. आता अशा बातम्यांकडे शेतकऱ्यांनी किती कसं बघावं आणि आपला निर्णय कसा घ्यावा? आपली जमीन, आपल्या जवळपास मार्केट त्या गोष्टीसाठी आहे का, किंवा त्यासाठी जे बांधणीसाठी वगैरे लेबर लागतात ते आपल्याकडे आहेत, स्किल्ड लेबर आहेत का? परत अनेक गोष्टी त्यात मॅटर करतात. म्हणजे अगदी तिथं बेड पाडायला पण अवजारं मिळत नाही. तसे लोक ते शेतकरी आहेत. मल्चिंग पेपर सुद्धा उलटा होतो. उलटा टाकतात. आणि लागवडीची पद्धत म्हणजे आम्ही आता जे आपले प्लॉट चालू आहेत ते 2.5 फूट अंतर आहे त्याच्यामध्ये. म्हणजे 4 एकरमध्ये फक्त 8,500 रोपं आपण बसवलीत. म्हणजे 2200 रोपं आपण बसवलीत. तेच एवढी कमी रोपात उत्पन्न निघतं का? 100% उत्पन्न निघतं. लोक म्हणतील ना मग की कमी रोप आहेत तर कमी उत्पन्न. मग अजिबात 4 एकरात नुसती 8,500 रोपं म्हणजे काहीच नाही. इथे एकरात 5,000 6,000 8,000 घालतात. ह्या हाय यील्डिंग व्हरायटीज आहेत, यांना फुटव्यांची संख्या पण भरपूर असते. बरोबर. म्हणजे 20 किलो हे तर मी ऍव्हरेज म्हणाल ह्या 2026च्या सीझनसाठी, 25-26 साठी 20 किलो प्लसचे पण शेतकरी आमच्या संपर्कात आहेत. जे झाडाला 20 किलो. बरोबर आहे. मग 2,000 झाडे एकरी लावली तरी 40 टन होते 2,000 झाडातून. 100% होते. आणि हे शक्य आहे. आणि जी आपण समजा एकरी 6,000 रोपं लावली, 5,000 लावली, 6,000 7,000 लावली, याच्यामध्ये ती दाटी वाढते. त्या दाटीमध्ये इन्सेक्ट पेस्ट लपून राहतात. बरोबर. आणि त्या दाटीमध्ये फ्लॉवर ड्रॉपिंग पण होतं. तिथली आर्द्रता वाढली. 100% हे मी अनुभवले. ही प्लांट फिजिओलॉजी समजून घेतली पाहिजे. म्हणजेच मगाशी जे मी म्हटलो की ती व्हरायटी समजली पाहिजे आपल्याला. त्या व्हरायटीचे किमान 4 वेगवेगळ्या रिजन मध्ये प्लॉट बघितले पाहिजे. तिथं त्या चुका आपल्या लक्षात येतात. बरोबर. तर ही प्लांट फिजिओलॉजी लक्षात घेऊन जर आपण काम केलं तर पुढच्या समस्या अतिशय कमी येतात. म्हणजे तिथंच इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड. आणि एक तुमच्या प्रश्नापेक्षा पुढचं एक स्टेटमेंट टोमॅटोमध्ये असं आहे की रिच सॉइल ग्रोज हेल्दी टोमॅटो. म्हणजे जी सॉइल रिच आहे तीच हेल्दी टोमॅटो पिकवू शकतो. तर तिथं इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइडचा रोल राहत नाही. बाय नेचर हे झाड किंवा हे फळ थोडं ऍसिडिक आहे सर. ह्याच्यात ह्या ऍसिडिकमुळं तिथं इन्सेक्ट पेस्ट अट्रॅक्टच होत नाही. अट्रॅक्ट का होतात तर ते क्रॉप लक्झरियस दिसल्यामुळे ते अट्रॅक्ट होतात. आणि ते लक्झरियस कधी होतं तर नंबर ऑफ प्लांट त्या डेन्सिटी वाढल्यामुळे होतात. मग ती डेन्सिटी बरं ह्या हाय यील्डिंग व्हरायटी आहेत, ह्या विगरस पण आहेत सोबतच. म्हणजे पर एकर प्लांट जर जास्त बसले तर आपल्याला ते प्रोटेक्ट करण्यासाठी पेस्टिसाइड वापरावे लागतात, ना की त्याची हेल्दी ग्रो होण्यासाठी.
तुम्ही मुद्दा समजून घ्या. समजलं. 99% शेतकरी हे टोमॅटो चांगली पिकवण्यासाठी फवारण्या करत नाही, त्याचे रोग आणि कीड याच्यापासून वाचवण्यासाठी ते फवारणी करतात. त्याचं उत्तर प्लांट फिजिओलॉजी समजून घेण्यामध्ये आहे. जसं नंबर ऑफ प्लांट्स तुम्ही पर एकर मर्यादित ठेवणं, व्हरायटी अभ्यास करून त्याची योग्य पद्धतीने बांधणी करणं, त्याचं कॅनोपीचं मॅनेजमेंट करणं, माल किंवा फळं सेट झाल्यानंतर त्याचं जास्तीचा पाला काढणं, ह्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत ह्या पण इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड पेक्षाही जास्त गरजेच्या आहेत. आणि यातच टोमॅटोचं शाश्वत कमी खर्चातलं दीर्घकाळ आणि क्वालिटी उत्पादन घेण्याचं हे रहस्य आहे. आता मला सांगा, आपण एक महत्वाची गोष्ट समजून घेऊया. खूप साऱ्या शेतकऱ्यांना आतुरता आता ही असेल की बरं तुम्ही सांगताय हे बरोबर आहे, पण जमिनीची तयारी कशी करायची, ड्रिप कशी हाताळायची, मल्चिंग कसं टाकायचं. भले आपण स्टुडिओमध्ये बसलोय पण शेतकरी इमॅजिन करू शकतात, तर तुम्ही त्या डिटेलमध्ये तसं सांगितलं तर मला आता सांगा की टोमॅटोच्या व्हरायटी पासून, लँड प्रिपरेशन पासून हार्वेस्टिंग पर्यंत हा कालखंडात कशी तयारी करायला पाहिजे शेतकऱ्यांना. बरोबर. आता समजा जर आपण स्पेसिफिक उन्हाळी सीझन बद्दल जर बोललो, आता 2026 हिशोबाने बोलूया. 2026च्या उन्हाळी सीझन बद्दल जर बोललो तर आपण सर्वात अगोदर काम करायचंय. समजा नर्सरी लेवलचं जर बोललो आपण, तर नर्सरीमध्ये टोमॅटो उत्पादनाचं 30-40% यश हे सगळं नर्सरीमध्ये, म्हणजे योग्य वयाची, योग्य उंचीची आणि पाहिजे त्याच जातीची रोपं आपल्या बांधापर्यंत किंवा आपल्या शेतापर्यंत आली पाहिजेत. त्यासाठी खात्रीशीर नर्सरी किमान 2 व्हिजिट आपल्या त्या वाढीच्या दरम्यानच्या काळात नर्सरीवर झाल्या पाहिजेत. त्यानंतर आपले प्लॉट प्रिपरेशन असेल तर उन्हाळी हंगाम हा ऍक्च्युअल उन्हाळी नाहीये सर, हा अर्ध पावसाळी पण आहे. तर याच्यामध्ये साधारण 8 ते 10 इंच उंचीचे बेड बनवणं गरजेचं आहे. बेडचं स्ट्रक्चर बनवताना किंवा बेडची तयारी करताना त्याच्या अगोदर नांगरणी वगैरे खूप चांगल्या पद्धतीची 2 वेळा आम्ही नांगरणी करून घेतो, 2 वेळा हलका रोटर करतो, म्हणजे एकदम बारीक फाईन पावडर करत नाही. त्याचं स्ट्रक्चर असं ढेकळासारखं ठेवतो, म्हणजे त्यामध्ये एअर पॉकेट राहिली पाहिजे. ते का तर पुढे जाऊन आपला पावसाळी सीझन पण अर्धा असतो, म्हणजे 2 वळवाचे पाऊस होतील किंवा मे महिन्यासारखा जर लागून राहिला गेल्या वर्षी सारखा, तरी त्याच्यात मध्ये सस्टेन करण्यासाठी आपल्याला ते मातीचं स्ट्रक्चर तसं ठेवणं गरजेचं आहे. साधारण 6 ते 10 इंच उंचीची बेडची उंची करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार, म्हणजे जर डीप सॉइल असेल, काळी ब्लॅक कॉटन सॉइल असेल, तर त्यामध्ये 2 लॅटरल टाकणं गरजेचं आहे, कारण आडवं पसरत नाही ते पाणी, सरळ जातं. म्हणजे अनुभवातून काय लक्षात आलं, ज्या वेळेला आम्ही पेपर रिकामा करायचो, पेपर काढायचो, त्यावेळेला एका बेडला एकाच बाजूला रूट झोन सापडायचा, एक बाजूला ते टाकलेला बेसल सुद्धा तसंच निघायचं. बरोबर. मग ते लक्षात आल्यानंतर आपण काय केलं, 2 लॅटरल टाकून घेतले. परत बेसल डोस असेल, बेडची रुंदी बेडचा 2 सरीतलं अंतर 5 फूट ठेवायचे आणि बेडचा टॉप 4 फूट आपल्याला ठेवायचे वरचा. चालायला जागा कमी राहिली तरी चालायला जागा कमी राहिली. आता त्याच्यानंतर आपण ज्या वेळेला मल्चिंग अंतरतो किंवा ड्रीप अंतरतो, ड्रीप पण आम्ही साधारण 1 लॅटरल जर करायची, काही शेतकऱ्यांना फायनान्शियल अडचण असू शकते, तर त्याला आम्ही 1 फुटाचं ड्रिपर आणि 4 लिटरचा डिस्चार्ज आणि 0.2 थिकनेसचा ड्रिप आम्ही टाकायला सांगतो. 4 लिटर तर पाहिजे. 4 लिटर पाहिजे. प्रेशरनं पाणी पडणार तेव्हा खाली जाणार, तेव्हा खाली नाही पाहिजे. तर ते ड्रिप, त्यानंतर मल्चिंग म्हणजे 0 लाईट किंवा युव्ही स्टॅबिलाइज ड्रिप, स्प्रिंकलर मल्चिंग पेपर आम्ही युव्ही स्टॅबिलाइज वापरायला सांगतो, की जेणेकरून जे युव्ही इंडेक्स म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेज पाऊस उन्हाळ्यामध्ये जे वाढत जातं ते त्या मुळीला वगैरे इम्पॅक्ट करणार नाही. आणि मल्चिंगचा रोल तसं पाहिलं तर पहिले 20-25 दिवसासाठीचे, जोपर्यंत कॅनोपी पूर्ण एवढं काय. पण उन्हाळी सीझन हा त्यातल्या त्यात क्रुशल असतो, त्यामध्ये तीच कॅनोपी डेव्हलप व्हायला आपल्याला 35 दिवसापर्यंत पण वेळ जातो. म्हणून कुठला वाईट स्पेसिफिक जर चांगल्या कंपनीचं जर घेतलं, म्हणजे ब्रँडेड मध्ये जे 0 लाईट प्रॉपर 25 मायक्रॉनचा थिकनेस देणारी असेल, तर तिथं सिल्वर पण वापरू शकतो. म्हणजे असं काही नाही की स्पेसिफिक व्हाईटच पाहिजे किंवा सिल्वरच पाहिजे, पण याच्यामध्ये कसं आहे की आता मार्केटला काहीतरी नवीन पाहिजे, म्हणून तो एक व्हाईटचं ट्रेंड आलाय. आता ट्रेंड आला, पण आम्ही ज्या वेळेला व्हाईट वापरलं तर त्यावेळेला खरोखर त्याचे रिझल्ट जाणवले. पण आज ते का जाणवत नाही, तर क्वालिटी लो झाली. त्या कंपनी तेवढ्या किमतीत आज ते मटेरियल देऊ शकत नाही, त्यांना स्वस्त विकायचं, त्यामुळे ते क्वालिटी कमी झाली. क्वालिटी कमी झाली. मग 0 लाईटचा किंवा युव्ही स्टॅबिलायझर पेपर असेल तर 18 मायक्रॉन पण वापरू शकतो ब्रँडेड मध्ये,
25 मायक्रॉन पण वापरू शकतो, त्यात अडचण काही नाही. त्यानंतर बेडचा टॉप किती असावा, म्हणजे मल्चिंग अंथरल्यानंतर ते त्याचा वरचा सरफेस किती असावा. आता तुम्ही पण टोमॅटो लावता, तर टोमॅटो मध्ये जर तुमचं ऑब्झर्वेशन असेल तर काही शेतकरी काय चूक करतात की कमी ते म्हणजे ट्रॅक्टरने वगैरे गाडताना त्याचा सरफेस एरिया कमी असतो त्या पेपरचा, वरचा टॉप कमी असतो. तर तो किती असावा, आयडियल किमान 2.25 फूट त्याचा वरचा टॉप असावा. तो टॉप उन्हाळ्याच्या सीझनसाठी कसा असावा, तर सेमी हाफ राऊंड असावा, ना की पूर्ण फ्लॅट असावा. सेमी हाफ राऊंड का, तर पुढे जाऊन पावसाळ्यामध्ये पाणी पण निघून जातं आणि आपण जे खड्याचं स्ट्रक्चर ती जमीन बनवताना ठेवली तर त्याच्यामधल्या एअर पॉकेटमध्ये ती जास्तीचं पाणी ऍब्सॉर्ब होतं. ते बनवायचं कशाने तसं सेमी टॉप एकदम बरोबर. ट्रॅक्टरने ज्या वेळेला आपण पेपर टाकतो त्यावेळेला ते ऑटोमॅटिक होतं. आणि आमच्या इकडे जी पद्धत आहे ती पॉवर टिलरनी नाही होत, बेड मेकर बेस्ट. ते चांगलं आहे. आमच्या इकडे तर बऱ्यापैकी पॉवर टिलरच रिव्हर्स वाला चालवतं, त्यानं फ्लॅटच होतं. हा, तर ते सेमी हाफ राऊंड पाहिजे, पूर्ण असं पण नकोय, डोंगरागत हलका. आपले स्पीड ब्रेकर असतात सेम त्या पद्धतीचे असावे. आता तुम्ही म्हणाल हे बारकावे का इतकं काय, बरोबर. तर आपण टोमॅटोच्या आज जे बोलतोय ते प्रिसिजन टोमॅटो फार्मिंग बद्दल बोलते. म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीतून फायदा घ्यायचा आहे, जास्तीत जास्त अॅक्युरेसी साधत चालायची. याचे फायदे आपल्याला टोमॅटो लॉंग टर्म पर्यंत चालण्यासाठी होणार आहे. या अगोदर सेंद्रिय खत म्हणजे टोमॅटोला उन्हाळ्यातून पावसाळ्यात जाताना एक बफर म्हणून तिथं आपण वातावरणाचा शॉक सहन करण्यासाठी किंवा वातावरणाचा स्ट्रेस सहन करण्यासाठी आपण किमान 5 ट्रॉली शेणखत प्रति एकर टाकायला सांगतो. याच्यामध्ये फायदा काय होतो का, उन्हाळ्यामध्ये जे जास्ती मुळीजवळ गारवा पाहिजे तो शेणखतातून मिळतो, मुळीची मुवमेंट चांगली होते. आणि पावसाळ्यामध्ये ज्या वेळेला जास्त पाऊस होणार आहे त्यावेळेला पण एक ऑर्गॅनिक मॅटरचा सप्लाय, सेंद्रिय कार्बाचा सप्लाय त्या शेणखतातून होतो. ही जी टोमॅटोची क्वालिटी आहे ही थेट रिलेट करते या तुमच्या जमिनीच्या क्वालिटीशी किंवा तुमची सॉइल किती मजबूत आहे याच्यावरच ही क्वालिटी ठरलेली. आणि कन्सिस्टंट लॉंग टर्म जर प्रोडक्शन घ्यायचं असेल तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर पेपर नंतर आपण प्रति एकर रोपाची संख्या किती असावी, तर उन्हाळ्यामध्ये 5 फूट बाय 21 इंच हे आयडियल अंतर असतं. आता काही शेतकरी म्हणतात झिगझॅग लागवड करायची किंवा सरळ करायची, तर ज्याच्या त्याच्या अनुभवानुसार करू शकतात. पण झिगझॅग लागवड करताना किंवा स्ट्रेट लागवड करताना एकरी 5,000पेक्षा रोपांची संख्या नाही पाहिजे, उपयोगाचीच नाही याच्यामध्ये. म्हणजे आताच्या ट्रेंडिंग व्हरायटीच्या हिशोबाने बरोबर 5,000 ही सफिशियंट होते. तर त्यानंतर लागवडीची एक पद्धत आहे, त्याला पाणी कसं दिलं पाहिजे. म्हणजे पहिल्या दिवशी ज्या वेळेला आपण लागवडीसाठी रान तयार करतोय, सिंगल होल स्ट्रेट मारायचं, कमीत कमी जास्तीत जास्त 5 झाडं लावून टाकायची. हा, सिंगल हो. आणि लागवडीची तयारी करताना ड्रीप लाईन किंवा पाणी कसं द्यायचंय, कारण याच्यामध्ये जर आपण लक्षात, तुम्ही पण एक व्हिडिओ बनवला होता कप टाकायचं, बरोबर. पण मी जी पद्धत सांगणार आहे याच्यामध्ये एकही रोप मरत नाही, कप वगैरेचा आपल्याला खर्च नाही. तर ती पद्धत अशी आहे की आपण पहिल्या दिवशी ज्या वेळेला आपण प्लॉट लागवडीसाठी पाणी देणार आहे त्याला आदल्या दिवशी किंवा 2 दिवस अगोदर भिजवून घेणार बेड, तर भिजवायचा किती आहे, तर त्या नळ्या माणसांकडून किंवा लेबरकडून त्या सगळ्या होलवर आणायच्या सेंटरला. ओके. आणि 95% होल हे भिजवून घ्यायचे. आता तो वेळ किती असतो, तर मॅक्झिमम 10 मिनिटात ते होल सगळे भिजतात. तुमच्या डबल ड्रिप असली तरी भिजतात, सिंगल लॅटरल असली तरी ते भिजतात. आता ते 10 मिनिटं म्हणजे किती पाणी तिथे गेले, तर एकरी 4 लिटरचा जर ड्रिपर असेल तर तिथे 1 लिटर 500-600 मिली पाणी गेलेले, बरोबर. जितकं सर तुमच्या पेपर खाली पाणी कमी आहे, आता ते 95% होल ज्या वेळेला भिजलेत, आपण दुसऱ्या दिवशी लागवडीला ज्या वेळेला येणार आहे त्यावेळेला ते 5% राहिलेले होल कॅपिलरी ऍक्शननी भिजलेले असतात. दुसऱ्या दिवशी त्या ओल्या होलमध्ये वापशात लागवड करून घ्यायची आणि परत सेम प्रक्रिया लागवड झाल्यानंतर 5 मिनिटं मोटर चालवून मुळापुरतच पाणी, बाकी बेड भिजवायची गरज नाही. ते का नाही मी सांगतो तुम्हाला. उन्हाळ्यामध्ये आपण जितकं बेडमध्ये जास्त पाणी देऊ ते बाहेर कुठून येणार आहे, त्या होलापासून येणार आहे. इथंच आणखी पण एक तोटा होणार आहे. तो कोणता,
आपण समजा 8,000चा 10,000चा समथिंग काहीतरी बेसल डोस टाकलाय, लीच आउट होणार. तो पण लीच आउट होणार आहे. म्हणजे 1 स्क्वेअर फुटामध्ये आपलं जर एक ड्रिपर असेल आणि आपण ते बेड भिजवण्यासाठी किमान 3 ते 4 तास जर मोटर दिली असेल तर 20 लिटर पाणी 1 स्क्वेअर फुटामध्ये आपण पाणी पण मात्र होणारच की, पाणी प्लस तो बेसल डोस सगळंच मात्र सगळंच जाणार, सगळंच ते लीच आउट होणार आहे. म्हणून गरजेपुरतं पाणी द्यायचं. बेस्ट टेक्निक आहे. झाडाची जी कॅनोपी जशी वाढती तसं आपल्याला पाणी वाढवत जायचे. तसं तसं ते बरं जाणार. पाणी देण्याचा वेळ काय असावा तर अर्ली इन द मॉर्निंग तुम्ही पाणी देऊ शकता. म्हणजे झाडाची पाण्याची जी सिस्टीम ऍक्टिव्हेट होते ती सकाळपासूनच होते, सूर्योदयापासून किंवा प्रकाश संश्लेषणासाठी पाणी लागतं. ती मुवमेंट सगळी सकाळच्या वेळी सुरू होते. तुम्ही 10:30-11 वाजेपर्यंत सकाळी उशिरात उशिरा पाणी देऊ शकता. अशा पद्धतीने जर लागवड केली तर तुमच्या बेसलची बचत नुकसान होणार नाही. हा, नुकसान होणार नाही. त्या मुळांना वापसा आणि पाणी दोन्ही मिळाल्यामुळं तिथं पुढचे प्रश्न येणारच नाही. म्हणजे कॉइलिंग असेल किंवा महत्वाची गोष्ट आहे. हा, त्यानंतर आपले रूट झोन वाढण्यासाठी, फुटवे वाढण्यासाठी असं 2-3 ड्रेंचिंग शेतकरी करतात. ते गरजेचे पण असतात. आता ह्या हाय यील्डिंग व्हरायटी आहेत, कॅनोपी पण झाली पाहिजे. बरोबर आहे. परत निमॅटोड जर हिस्ट्री असेल तर निमॅटोडसाठी एखाद्या निमॅटिसाइडचं बॅक्टेरियल किंवा केमिकलचं ड्रेंचिंग देऊ शकतो आपण. बरोबर. ते सेफ असतात. आता आपण म्हणजे ते टेस्टिंग केल्यानंतरच ते सगळं रिकमेंडेशन हा तेच द्यावं. जिथं हिस्ट्री आहे तिथंच द्यावं. नको तिथं. आता 100% लोक विशिष्ट काही केमिकल ते दिल्याशिवाय टोमॅटोच येत नाही. मॅन्डेटरी करून टाकले असे काही गरज नाही, त्याची काही गरज नसते. परत एवढं रोप सेट झाल्यानंतर पहिलं काम करायचंय ते स्ट्रक्चर बनवणे. परत उन्हाळ्यामध्ये एक अडचण अशी असते की पश्चिम बाजूकडून उष्ण हवा येते. तर ती थांबवण्यासाठी पश्चिम आणि उत्तर बाजूकडून किमान 2 बाजूकडून, शक्य झालं तर 4ही बाजूकडून नेट, इन्सेक्ट नेट किंवा तुमचं मका हे विंड ब्रेकर पाहिजेतच, गरजेचं आहे. हा, ते का गरजेचे आहे तर तुमची कॅनोपी झाल्यानंतर जी फुलं येणार आहेत त्याच वेळेला गरम हवा त्या फुलातले पोलन आणि स्टिग्मा ड्राय करणार आणि सेटिंग होणार नाही. आता इथं ह्या कारणाने जर ड्राय होत असतील तर जगातले कोणते पिजर इथं काम करणार आहेत? जगातलं कोणतं न्यूट्रिशन इथं काम करणारच नाही. मग हा सगळा टोमॅटोच्या शेतीचा खेळ हा फिजिओलॉजीचा किंवा प्रॅक्टिसेसचा खेळ. बरोबर. आता याच्यामध्ये आपण चांगलं ड्रिप का सांगतो तर चांगली खतं झाडाच्या प्लॉटच्या 4ही कोपऱ्याला सारख्या प्रमाणात जाण्यासाठी आपण चांगल्या पाण्याचा डिस्चार्ज पाहिजे, चांगला डिस्चार्ज सांगतो. परत मल्चिंग पेपर का चांगला वापरावा, स्वस्तातला का वापरू नये, किंवा स्वस्तातला असेल तर म्हणजे सांगायचा उद्देश काय, चांगला का वापरायचा आहे तर आपला प्रत्येक 1-1 रुपयाचा बेनिफिट खतांचा असेल, पाण्याचा असेल, आपल्या स्वतःच्या एफर्टचा असेल, तो जर घ्यायचा असेल तर तो त्याच्या निविष्ट आहेत, ते जे इनपुट्स आहेत ते चांगलीच वापरली पाहिजे. तर कॅनोपी आपली लागवड झाल्यानंतर पहिलं काम काय करायचंय तर स्ट्रक्चर तयार करून घ्यायचे. ह्या वेली किंवा झुडपासारख्या व्हरायटी आहेत, यांना पहिले 20-22 दिवसात आधाराची गरज असते. ते आधार करून घेतला म्हणजे 1-1 सुतळी त्याला लावली की त्याच्या लगेच ते ब्रांचिंग कडे चालू होते. मला सपोर्ट मिळाला, हा, त्याला सपोर्ट मिळतो. आणि त्यानंतर पुढच्या 10 किंवा 12 दिवसात परत त्याचे फुटवे निघतील, त्याला अशी हलकी बांधणी. लोक असं म्हणतात की बांधायचंच नाही, असं लय पसरते मग बांधायचं, तर बरोबर आहे का? सांगतो त्याचं उत्तर. पूर्वी ज्या व्हरायटी होत्या त्या झुडूपवर्गीय होत्या, लहान होत्या, त्यांचं इतका प्रसार विस्तार होत नसायचा. आताच्या ज्या व्हरायटी आहेत यांची गरजच येते. तर काही व्हरायटी बांधताना फळं गळून जातात. म्हणजे साधारण हे जर फळ आहे ते 100-110 ग्रॅमचं फळ आहे आणि त्याच वेळेला त्याचा देठ हा इतका लहान आहे, मग ते झाड हा देठ होल्ड करू शकत नाही. बरोबर. म्हणून ती अडचण भविष्यात येऊ नये म्हणून आपल्याला पहिल्या 20 दिवसात बांधणी झाल्यानंतर पुढच्या 15 दिवसाला ज्या बांधण्या करायच्यात त्याच्यामध्ये झाडाचं जे नॅचरल स्ट्रक्चर आहे ते तसंच ठेवायचे, ना की ते वर घ्यायचे. त्यामुळं कोणतंही पीजीआर न वापरता सेटिंग होती. म्हणजे जी स्ट्रेट आहे ती पहिली आपण बांधली 20-22 दिवसानं, आणि जे नंतर बाहेर पडते त्याला असं खेचायचं नाही, सिंपल ते किती खेचायचं की ते जमिनीला नको टेकायला, बस रोग येऊ नये, तेवढं एक करायचं. हीच पद्धत किती फायद्याची याच्या मागचं अर्थशास्त्र पण मी समजून सांगतो. पहिल्या बांधणीला फार तर 4 लेबर लागतात. पूर्ण दिवसात 5,000 रुपये सहज बांधून घेतात. तेच लेबर त्याच्यात आणखी
2 लेडीज जर किंवा 2 लेबर जर घेतले हम्म. तर पुढच्या 10-12 दिवसात ते काम होतं. हम्म. ज्या वेळेला एकदम 30-35-40व्या दिवशी बांधायचं ठरेल त्यावेळेला ते लेबर कन्फ्यूज होऊन जातं काय बांधायचं आणि काय बांधायचं. तर ते कडेच्या 2-2 फांद्या कसंही बांधतात, बांधतात आणि मधलं तर हा. दुखतं फक्त. कडेच्या 2 फांद्या बांधतात, गुडघ्याने ती फांदी उचलून देतात, हम्म. जोर लावून ती ओढली जाते आणि आतलं सेटिंग काहीच होत नाही. हा दाट. त्यानंतर तिथं तशा पारंपरिक पद्धतीने बांधल्यानंतर तिथं वेगवेगळ्या रोगांचा आणि किडींचा पण प्रादुर्भाव होतो, कारण ते सगळं इंटॅक्ट होतं, आतमध्ये जमा होतं. मग ही सगळी फिजिओलॉजी जर झाडाची समजून घेतली, झाडाचं स्ट्रक्चर कसं असणार आहे हे त्यासाठी गरजेचं आहे. तर आता आपण बघितलं की प्लांट लावून घ्यायचं, दाबून घ्यायचं, त्याला पाणी वाढवायचं, पण टोमॅटोच्या शेतीमध्ये सगळ्यात मेजर प्रॉब्लेम मला दिसतो की शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून की त्याच्यावर रोग येतो, तुटा येते किंवा सॉरी पेस्ट येतात, तुटा येते किंवा रोग येतात, करपा येतो, तुमचा जीवाणू करपा येतो किंवा विल्टिंग येतं किंवा निमॅटोड येतो. तर रोगाचं आणि किडीचं ह्याचं एकात्मिक नियोजन टोटल कसं करायला पाहिजे जेणेकरून खर्च पण कमी होईल, कारण आजकाल ह्याचा खर्च लय वाढलाय, दुकानदारापासून बरोबर. बिल खूप मोठं होतं आणि उधारी धंदा चालू आहे, त्यामुळे सगळा स्ट्रेस तिथंच येतो. ह्या ज्या प्रॅक्टिसेस आपण सांगतो याच्यामध्येच उत्पादनाचा खर्च बऱ्यापैकी कमी होतो, 30-40%. आणि तो खर्च आपण जर प्रोडक्टिव्हिटीवर लावला, म्हणजे जसं की मॅक्झिमम फ्लावर बूस्ट करणं, मॅक्झिमम फ्लावर सेट करणं, त्यानंतर त्याला आकर्षक रंग, कलर क्वालिटी आणि मल्टिपल तोडे करणं, यामध्ये तो 30% खर्च आपण डायव्हर्ट करू शकतो. तर तो कसा, किंवा टुटा, CMV, वेगवेगळे व्हायरस यांचं मॅनेजमेंट कसं करायचं, तर याच्यामध्ये प्लांट फिजिओलॉजी हा जो भाग आहे तोच समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही पर एकर रोपांची संख्या जर मर्यादित ठेवली, तिथं दाटी वाढली नाही, बरोबर, त्याच वेळेला ती व्हरायटी त्या स्पेसिफिक व्हायरससाठी टॉलरंट आहे की नाही, किंवा तुम्ही म्हटलं टुटाचं, तर टुटा म्हटलं तर टुटासारखी कीड कंट्रोल करायला अजिबात म्हणजे अतिशय सोपी कीड असलेली, तिच्या खरंच सोपं आहे का? खरंच सोपं आहे. म्हणजे दिशादायक काम ही जी ओळख आहे टोमॅटोतली, टुटा आणि CMV मध्येच आम्हाला पैसे भरपूर मिळाले त्याच काळात. म्हणजे बाकीच्यांना जमलं नाही, तुम्हाला जमलं. हा, आणि त्याच प्रॅक्टिसेस आपण शिकलो कसं हे करायचं. एक काळ तर असा होता ज्या प्लॉटवर टुटा असेल तिथं CMV असायचा. अरे बाप. तो का असायचा, तर टुटा मल्टिपल त्याने झाडावर. बाईट केली झाडावर वेगवेगळ्या, तर तिथं त्याचा तो प्रसार नकळत व्हायचा. 2019ला ज्या वेळेला युरोपला गेलो त्याच वेळेला आम्हाला काही पॉली हाऊसेसमध्ये किंवा ग्रीन हाऊसेसमध्ये एंट्री दिली नव्हती. तर त्यावेळेला CMV व्हायरस त्याच्यामध्ये होता. CMV म्हणजे कोकंबर मोजॅक व्हायरस. मग एंट्री का दिली नाही, मग हॉटेलला आल्यावर ते सर्च केलं का ते काय कोकंबर मोजॅक व्हायरस आणि ते टोमॅटोचा काय संबंध. तर तो सकिंग पेस्ट मधून त्यात गेला, लाईव्ह टिश्यूतून तो ट्रान्सफर झाला आणि तो तिथं ग्रो झाला, असं एक हिस्ट्री सापडली. त्यानंतर 2च वर्षात आपल्या इथं होता तो भारतात आला. हा, टुटा पण होतं आणि हे पण होतं. आता टुटा कंट्रोल करायला कशी सोपी आहे, तर टुटाचं लाईफ सायकल काय सांगतं की 28 दिवसात त्याची एक लाईफ सायकल पूर्ण होते. म्हणजे वर्षभरात 13 सायकल त्याच्या पूर्ण होतात. त्याचा मॉथ जर कॅप्चर केला किंवा त्याचा पतंग आपल्या झाडावर जर बसू दिला नाही, अडल्ट म्हणजे मॉथ, पतंग, तर पतंग जर बसू दिला नाही तर तिथं तो अंडी टाकत नाही. एनी केसेस मध्ये त्यांनी जर अंडी टाकली तर साधं आपले बॅक्टेरिया वापरून मेटारायझम सारखे अंडीनाशक किंवा केमिकल मध्ये क्युरोक्रॉन सारखी अंडीनाशक वापरली तरी त्याचं कंट्रोल होतं. कोणत्याही कारणाने जर त्याचं पाल्यावर किंवा फळात इन्फेक्शन झालं तर आपण लक्ष जर असेल आपल्या प्लॉटवर, आम्ही त्यावेळेला फक्त लक्ष होतं म्हणून सक्सेस झालो. साधे कीटकनाशकांनी ते त्यावेळेला कंट्रोल केलं. लोकांना, इतर शेतकऱ्यांना का कंट्रोल नाही झालं, तर ते पाल्याचं किती नुकसान करते याच्यावर लक्ष नव्हतं किंवा त्या फळाचं करते यावर लक्ष नव्हतं. ज्या वेळेला फळं मार्केटला विकायची त्यावेळेला ते शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की ते पंचर केले, होल मारले, पिन बोरर. जर आपलं ऑब्झर्वेशन शेतात असेल डेली कीड रोगांवर, आणि सर तुम्हाला एक सांगू का, टुटा, CMV, वेगवेगळे व्हायरस, ब्लाइट असेल, हे सगळं पाहिजे सर. म्हणजे स्ट्रॉंगेस्ट जो असेल तो सस्टेन करतो, हे आपल्या निसर्गाचा नियम आहे. बरोबर. याच्यामध्ये आज जर महाराष्ट्रातली किंवा भारतातली टोमॅटो शेती बघितली तर असे काही मोठे चॅलेंजेस नाहीत. एक उन्हाळ्याचं जर 1-2 महिन्याचं पॉकेट सोडलं, आता तर इतकं अवघड नाही राहिलं ते.
तुमच्या फील्डच्या प्रॅक्टिसेसमुळे ते उत्पादन येणारच आहे. आज इतकं मोठं उत्पादन जिरवायची मार्केटमध्ये पण कॅपॅसिटी पाहिजे, कॅपॅसिटीच नाही नाहीये, एवढी. बरोबर. म्हणजे एकीकडं तेच टोमॅटो मॉलमध्ये 100 रुपये किलोनी घेतोय आणि तेच कॅरेट आज 100 रुपये कॅरेटने विकतोय 20 किलोचं. 20 किलोचं. म्हणजे हे 50 किलोमीटरवर पण मी पाहिलेले स्वतः फिरून असं होताना, किंवा त्याच दिवशी फेकून पण दिले आणि 50 रुपये किलो मॉलमध्ये मार्केट विकलं जाते. सेलिंग चालू आहे. हे असे. तर ह्या गोष्टी पाहिजे, याच्यातूनच बॅलन्स राहणार आहे, किंवा विक्री व्यवस्थेवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर काम झालं पाहिजे. बरोबर आहे. मग आपण एकंदरीत आता इथं काय बसून रोगांची माहिती किंवा आपण फर्टिलायझर काय द्यायचं याच्यावर खूप जास्त चर्चा नाही करू शकत, कारण आपल्याला ते फील्डवरतीच करायला पाहिजे. त्यामध्ये एक मुद्दा मी सांगू इच्छितो आवर्जून, की खर्च कसा कमी करायचा. मग हाय यिल्डिंग व्हरायटी आहेत, यांना तर खर्च होणारच आहे. तो खर्च गरजेपुरता खर्च म्हणजे कसा, की एखाद्या व्हरायटीला किंवा टोमॅटोच्या पिकालाच पोटॅश, फॉस्फरस आणि ऑर्गॅनिक मॅटर जमिनीतला भरपूर लागतो त्याच्या क्वालिटीसाठी, ते प्रॉपर त्याची क्वालिटी मिळण्यासाठी. तर वाढीच्या टप्प्यानुसार म्हणजे फुटवे असतील तर त्यावेळेला फॉस्फरस योग्य मात्रेत, बरोबर, पानातून किंवा जमिनीतून पुरेशा प्रमाणात दिला, म्हणजे ऍव्हरेज पेक्षा थोडासा जास्त किंवा आहे तो डोस विभागून 2 वेळा दिला, खर्च कमी करण्यासाठी. त्याचं मेकॅनिझम सगळं अन्नद्रव्यांचं युटिलायझेशन चांगलं होण्यासाठी त्याला थोडीशी बॅक्टेरियाची जोड दिली. त्याचबरोबर फ्लावरिंग किंवा सेटिंगच्या कालावधीमध्ये कॅल्शियम बोरॉनचा सपोर्ट दिला जमिनीतून आणि पानातून, तर आपलं मॅक्झिमम सेटिंगचे चान्सेस आपण तिथं वाढवू शकतो. परत डेली ऑब्झर्वेशन नुसार, समजा थंडीचा पिरियड आहे किंवा उष्णतेचा पिरियड आहे, पण एखादा पावसाची सर झाली तर तिथे बॅक्टेरियल येऊ शकतो, म्हणून कॉपर सारखी एखादी हलकी फवारणी. अशातूनच डेली ऑब्झर्वेशन, पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार काम करायला, खतांचं नियोजन असेल किंवा इन्सेक्ट पेस्टचं मॅनेजमेंट असेल, यातूनच खर्च वाचणार आहे. अशा पद्धतीने आपण, बरोबर आहे, एक ढोबळ जर आपण आधीच शेड्यूल तयार केलं, ही स्प्रेचं शेड्यूल, ही फर्टिलायझेशनचं शेड्यूल, तर त्यात अतोनात खर्च वाढणार आपला, 100% वाढणार. आणि ते झाडाला काही विपरीतच परिणाम होणार. समजा ग्रोथच जास्त आणि त्यात आणि तुम्ही 19 देताय, 43 वाढत जाणार. आता शेड्यूल म्हणजे आपला त्याला विरोध नाही, पण इथं मॅच कसं होऊ शकत नाही. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. विरांग सारखी जी व्हरायटी आहे, विरांग सेमिनिसची किंवा XYZ एखादी व्हरायटी, तर तिला फर्स्ट हार्वेस्टिंगला यायला 90 ते 100 दिवस घेऊ शकते. 100व्या दिवशी मीच तोडल्या. आणि गावरान एखादी व्हरायटी असेल तर तिचं फर्स्ट पिकिंग 60व्या दिवशी होतं. बरोबर. मग दरम्यानच्या काळामध्ये तिचे फुटवे, तिची साईज, त्याचं कलर, ह्या सगळ्यांच्या त्याच्या वाढीच्या दिवसांनुसारच त्याची गणित ठरलेली असेल त्या व्हरायटीची. परत हवामान सुद्धा याला भरपूर मॅटर करतं. म्हणजे कन्सिस्टंट जर चांगलंच वातावरण राहिलं तर फॉलिएजवर प्लॉट जास्त जातो, म्हणजे कॅनोपी जास्त वाढते, त्याला फळं कमी लागतात. तर असं पण होतं. मग त्यावेळेला आपलं डेली ऑब्झर्वेशन तिथं पाहिजे, थोडी स्लो न्यायला पाहिजे, पोटॅश वाढवून, मग ते पानातून द्या किंवा जमिनीतून द्या. हे सगळं ज्या वेळेला आपल्याला व्हरायटी, सीझन आणि अनुभव गाठीला असेल तरच हे शक्य होतं. तुम्ही कोणत्या व्हरायटी रिकमेंड करता, उन्हाळी, पावसाळी, हिवाळी? पावसाळीसाठी आर्यमान, आणि पावसाळीमध्ये लेटसाठी 108 म्हणून सिजंटाची व्हरायटी. उन्हाळीमध्ये साहू आणि विरांग, साहू आणि अथर्व आपण उन्हाळीसाठी रेकमेंड करतो. उन्हाळी म्हणजे 1 मार्च पासून ते 1 मेच्या लागवडीला आपण उन्हाळी म्हणतो. आणि ही जी तुम्ही अथर्व सांगितली, समजा ऑगस्ट पर्यंत, जुलै पर्यंत जर गेली आणि जून मध्ये पाऊस झाला तर क्रॅक फाटू शकते का? जमीन जर चांगली असेल आणि आपल्याला तिचं कॅल्शियमची भूक भागवता आली, कॅल्शियम आणि पोटॅशचा मेळ जर घालता आला तर तिला क्रॅकिंग येत नाही. मग ठीक आहे, तर ती आपण लावू शकतो. म्हणजे आपण लागवड जर मार्च मध्ये करणार आहे, एप्रिल मध्ये जरी करणार आहे, तरी त्याचे 8-9 हार्वेस्ट, 6-7 हार्वेस्ट पावसातच जाणार आहेत. पण मेला जर करायचं असेल तर आर्यमान ठीक आहे. पावसाळ्यात आर्यमान किंवा साऊ किंवा राऊंड सेगमेंटच्या ज्या व्हरायटी त्या ऑल वेदर असतात, त्या अराउंड इयर कधी करू शकतो. आणि थंडीमध्ये विरांगच बेस्ट. विरांग आहे 62-42 पण थंडीत चालते, 10-57 चालते. पण त्या मार्केटचा पण सर्वे प्रत्येक शेतकऱ्यांनी केला पाहिजे, तिथं कोणत्या याला मागणी, त्या व्हरायटीला मागणी. बरोबर.
आणि एक ठोकताळानं जर आपण अंदाजाने पकडलं तर एका शेतकऱ्यानं 1 एकरमध्ये किती खर्च करायला पाहिजे आणि त्यातनं उत्पन्न काढून एक किती प्रॉफिट राहू शकतो जर ठीकठाक तुम्हाला याची मी आकडेवारी देऊ, डिटेल्स द्या ना. साधारण प्रत्येक शेतकऱ्याकडं घरचा ट्रॅक्टर आहे आपण असं कन्सिडर करू. हम्म. तर नांगरणी, बेड बनवणे आणि ट्रॅक्टरने मल्चिंग अंथरणे ह्या गोष्टी आपण एक 5,000 खर्च पकडू त्याला फक्त डिझेलचा. त्यानंतर बेसल डोस साधारण एक लमसम 8-8.5 हजाराचा आपण डोस पकडू. एक 12-14 हजाराचं मल्चिंग पकडू. त्यानंतर शेणखत हे जमिनीत 2-3 वर्ष राहणार आहे, ड्रीप 2-3 वर्ष राहणार, त्याची काही आपण कॉस्ट पकडत नाही याच्यामध्ये. किंवा दोन्हीची एकत्रित जर पकडायची ठरली तर आपण लमसम 10,000 त्याची पकडू, डिवाइड केली. हा. त्यानंतर 5,000 रोपांचे होतात, ₹1.5 रोपाप्रमाणे 7-7.5 हजार रोपाचे होतात. डे 1 पासून शेवटच्या हार्वेस्टिंग पर्यंत फक्त आपण ₹50,000 मजुरीचा आकडा पकडू. लेबर पकडू, बांधण्यासाठी, फवारणीसाठी, हातरण्यासाठी सगळं फर्टिलायझर, केमिकल, पेस्टिसाइड आणि याचं एक आपण 50,000 आपण कन्सिडर करू. हे सगळं जर एकत्रित केलं, याच्यामध्ये शेणखत आपण पकडत नाही, स्प्रेचे इक्विपमेंटचे चार्जेस पकडत नाही, ड्रिपचं पकडत नाही, तरी पण साधारण 2 लाख ते 2,10,000 पर्यंत आपला हा खर्च जातो चालू व्हायला. हा, महाराष्ट्रात नाही, भारतात कुठेही गेला तरी हा खर्च थोडाफार फरकाने होणारच आहे. म्हणजे मिनिमम चालू व्हायला टोमॅटो 2,10,000 आणि तिथनं पूर्ण सीझनला एक अजून एक 60-70 हजार तरी पकडाल, याच्यामध्ये घरात जाईल. हा, याच्यामध्ये समजा आपण कॉस्ट कुठं वाचवू शकतो, कुठं व्हेरी होऊ शकतं. एखादा शेतकरी ज्यूटची वापरणार नाही, ज्यूटची बॅग आता 8,000 ₹8,500 रुपयाला त्याचं पोतं झाले, तिथं ते प्लॅस्टिक वापरू शकतो. पण तिथं फार बांधायला पण बांधणी ही कॉन्स्टंटच राहणार आहे. आता आमच्या इकडं साधारण 1 एकरला 70 ते 80 लेबर 2 बांधण्यांना लागतात. 60-70 लेबर लागतात, कारण फुटव्याची संख्या तेवढी असते. बरोबर. हे व्हेरी होऊ शकतं फुटव्यांच्या संख्यांवर. पण पर एकर जे कॉस्टिंग जे कॉन्स्टंट राहणार आहे ते किमान 2 लाखापर्यंत हे जातच जातं. याच्यापेक्षा कमी मुश्किलच आहे मला तर वाटते. आणि याच्यामध्ये याचा थेट आपल्या उत्पन्नावर पण परिणाम होतो. तो कसा? आम्ही म्हणजे मी वैयक्तिक जो खर्च करतो तो त्याच्या प्रोडक्शन टार्गेट करून केलेला असतो, की बाबा आपल्याला ही समजा नंबर ऑफ फ्लावर यातले मॅक्झिमम सेटच करणे, याचे मल्टिपल हार्वेस्ट घेण्याचे. ज्या वेळेला मार्केटला आपला पहिला पिकिंग जातं, पहिला तोडा जातो, त्या दिवशी ₹30 मार्केट पण मी घेतलेले आहे. आणि त्याच प्लॉटचा शेवट होताना हायेस्ट ₹1,500 कॅरेट पण आपण घेतलेले. किती महिने चालवले ते प्लॉट तुम्ही? ते मिनिमम ऍव्हरेज 3 महिन्यापर्यंत 3 महिने सलग हार्वेस्ट केलेले आहेत. म्हणजे चालू व्हायला 2-2.5 महिने, चालू 3 महिने, 5 महिने टोटल सायकल तुम्ही कायम चालवताच. हा, त्याशिवाय हे परवडतच नाही. म्हणजे 5 महिने पीक टोमॅटो चालवायलाच पाहिजे. कारण कसं परवडत नाही, तुम्ही पण स्वतः टोमॅटो लावताय, 15-20 दिवसापेक्षा सर आपल्याला जास्त मार्केटचा उच्चांकी रेट मिळत नाही. 20 दिवस मॅक्सिमम. हा, 20 दिवस. मला तर 15 दिवस मागच्या 3 वर्षात म्हणजे 20 दिवस मिळाला. ते पण आपण काम करताना मॉल असेल, कलेक्शन सेंटर असेल, याच्यासोबत काम करतो म्हणून एक 20-30% आपल्याला प्रीमियम मिळतो त्याच्यामध्ये. तर आणि रेट असो किंवा नसो, आपण प्लॉट मध्येच कधीच सोडत नाही, त्याचे शेवटपर्यंत त्याचं पूर्ण. मग हे 2-2.5 लाख 3 लाखापर्यंत जो 5 महिन्याचा खर्च जातोय, हे आणि उत्पन्न परवडतं का? समजा आपण पूर्ण सीझनला एक 3 लाख रुपये खर्च केला, तोडणी धरून सगळं धरून. हा, आता माझ्या बाबतीत सांगायचं ठरलं ना तर आपण संधी किंवा ते पॉकेट बघूनच लागवड करतो, त्याच्यामुळे ते परवडून जातं. आणि 85% परवडतच, त्याच्यामध्ये लॉसमध्ये जात नाही. ते आकडे मी सांगणार नाही की किती प्रॉफिट झाला, काय झाला, पण पर प्लांट कमीत कमी 8 ते 10 पर केजी 8 ते 10 रुपये हा खर्च. उच्च उत्पादन घ्या किंवा सरासरी उत्पादन घ्या, हा ₹8-9 किलोला खर्च ठेवायला पाहिजे शेतकऱ्यांनी, त्यापेक्षा जास्त नाही ठेवायला पाहिजे. समजा जर 50 टन काढत असेल तर 8-45 4 लाख रुपये खर्च, त्याच्यावर खर्च जायला नाही पाहिजे. 15-16 रुपये झाला तर किलो मागे ₹7-8 शिल्लक राहतील. आता हे कसं आहे, खर्च आणि उत्पन्नाचा रेशो हा जो आहे ना, आपल्याला खर्चाचा रेशो प्लस हाय इल्डिंगचा रेशो आपल्या हातात आहे. पण पर केजी शेवटला आपलं ते कॅल्क्युलेशन होणार. प्लॉट संपल्यानंतरच आपण जे ₹8 पर केजी म्हटले, हे ऍव्हरेज म्हटले. म्हणजे जसं 2,500 कॅरेट पकडले पर एकर आणि ₹200 रेट आपण पर क्रेट शेवटपर्यंतची सरासरी पकडली. बरोबर. असे आता आम्ही काम करताना
अगदी त्याची लहान बोरी सुद्धा व्हायला जाऊ देत नाही. त्याचं पण ग्राहक शोधून त्याचं पण हे करतो, म्हणजे त्याच्यातून 100% युटिलाइज करायचं त्यातून असं. आणि कीड रोगांचं जे आहे तर लेबल क्लेम आणि त्या पिकावर ती कीड आहे का हे बघूनच त्याची फवारणी केली जाते. बरोबर. म्हणजे बऱ्याचशा वेळेला शेतकऱ्यांचा खर्च कुठं वाढून जातो की लाल कोळीचं त्या शेड्यूल मध्ये औषध दिलेलं आहे, पांढऱ्या माशीचं दिलेलं आहे. बरोबर. त्या कन्सल्टंटने काय केलेलं असतं, ग्रुप बदलून दिलेला असतो आणि तिथं तो खर्च तो एक्स्ट्रा होऊन जातो. बरोबर. मग टोमॅटो जर टिकवायचा असेल तर शेतकऱ्यांनी काय बदल करायला पाहिजेत, म्हणजे ही शेती तोट्यात न जाऊन द्यायची असेल तर असे 3-4 गोष्टी काय असतील तुमच्याकडून ज्या महत्वाच्या शेतकऱ्यांसाठी? तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं त्या विभागामध्ये कोणत्या व्हरायटीला मागणी त्यानुसारची सर्वात चांगली उत्पादन देणारी व्हरायटी त्या शेतकऱ्यांनी निवडली पाहिजे. दुसरी आणि महत्वाची आजच्या घडीला अनुसरण गोष्ट, सोशल मीडिया बघून जर टोमॅटो शेती तो शेतकरी करत असेल तर याच्यामध्ये त्याला आर्थिक फायदा होणार नाही. तो कसा की सर, जबाबदारीने मी एक वाक्य बोलतो की सोशल मीडियामध्ये सक्सेस स्टोरीज येतात, फेल्युअर स्टोरी येत नाही. दिशाभूल खूप होते. तर याच्यामध्ये आपल्याला जवळ कोणत्या व्हरायटीला मागणी आहे, आपलं मार्केट किती अंतरावर आहे, आपल्याला प्रॅक्टिकली त्या पिकामध्ये त्या रिजन मध्ये खर्च किती येऊ शकतो. म्हणजे साधं उदाहरण सांगतो की माझ्या संपर्कातल्या काही शेतकऱ्यांनी अगदी 100 किलोमीटर लांबून लेबर आणून टोमॅटोच्या बांधण्या करून घेतल्या. त्या नवीन होते ते शेतकरी टोमॅटोमध्ये. 70-80 किलोमीटर वरून जर लेबर आणून बांधणी करायची असेल, नाही पडत. 15 लेबरचा गाडीचा खर्च 5,000 आणि 15 लेबरचा खर्च काय असेल 4,500-300 जरी पकड. मग हे गणित बसत नाही आणि त्यातूनही त्या शेतकऱ्याला जर ॲव्हरेज रेट मिळाला नाही तर मग त्याच्यामध्ये त्याला लॉस होतो. आणि प्रॅक्टिकल निर्णय शेतकऱ्यांनी घेतले पाहिजेत. टोमॅटो शेती जर लॉंग टर्म टिकवायची असेल, प्रॅक्टिकल निर्णय म्हणजे काय की समजा मला टोमॅटोतलं कळतं, मग मी चला ह्या सीझनला पण म्हणजे उन्हाळीमध्ये काम आहे तर मी लावणार असं नाही. तर त्या वेळेला समजा आपल्या परिसरामध्ये 50 किलोमीटर मध्ये किती विचार करायला पाहिजे, तिथं काय किंवा त्या विभागातलं कंपनी प्रतिनिधीशी बोलून प्रॅक्टिकल निर्णय घेतले पाहिजे. बरेच लोक डिसेंबरलाच ठरवतात, मागच्या वर्षी एप्रिल-मे ला सगळ्यांना पैसे झालेत, या वर्षी पण मी एप्रिल-मे ला लावणार. मग इथं गर्दी होते, प्रोडक्शन वाढतं, सरप्लस जातं. आणि अजून कन्स्ट्रक्टिव्ह गोष्ट काय त्याच्यामध्ये की सातत्याने शेतकऱ्याचं, टोमॅटो उत्पादकाचं एक चांगलं नेटवर्क असावं, चांगल्या टोमॅटो ग्रोवर्स सोबत. मग ते राज्य पूर्ण भारतभरात असावं, त्या राज्यात असावं किंवा त्या कमीत कमी तालुका जिल्ह्यात तरी असावं. 100% मान्य मला ही गोष्ट. मग त्या नेटवर्क मधून तो एक निर्णय घेऊ शकतो की बाबा लावावं की नाही, किंवा लावली तर किती खर्च करावा. बरोबर. ही लॉंग टर्म टोमॅटोची शेती. आणि मागच्या 3-4 वर्षामध्ये झाले काय की नवीन व्हरायटीज हातात नाहीत. त्याच्यामुळं जे वातावरणाचे इम्पॅक्ट बसत आहेत, म्हणजे उन्हाळ्यामध्ये सेटिंग न होणं, प्लॉट डेव्हलप न होणं, ह्या गोष्टींना आपण फेस करतोय. भविष्यात आपण अपेक्षा करू की चांगल्या व्हरायटी येतील. आणि येणारे 2-4 वर्ष टोमॅटोसाठी कसे राहतील का त्याचं प्रिडिक्शन कोणीच लावू शकत नाही? हे कोणीच लावू शकत नाही. म्हणजे खूप जबाबदारीने बोलतोय की समजा जर असं कोणी केलं तर तिथंच ती संधी संपते सर, तिथं गर्दी होते. हे कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही. प्रेडिक्ट शेतकरी कसं करू शकतो स्वयंस्फूर्तीने, त्याने जर वेदर अपडेट घेतले, किमान वेदर अपडेट जरी घेतले, बऱ्यापैकी आता अॅक्युरेट होत आले आपले वेदर. बऱ्यापैकी होत आले. शिवाय प्रॅक्टिकली आपलं रिजन कोणत्या सीझनसाठी चांगलं आहे, सुटेबल आहे, त्याच्यामध्ये तो कमी खर्चात ते प्लॉट जमवू शकतो. पुढच्या 2-3 वर्षाचं म्हणाल तर जर आपल्याला आता तसं म्हटलं तर काय आपण लॉस मध्ये टोमॅटो शेती नाही, आता एक कॉन्स्टंट उत्पादन तरी देते. होय. त्याच्यामुळे जर मार्केट चांगली डेव्हलप झाली तर कदाचित आपल्या प्रोडक्शनचा चढता क्रम जर आपल्याला मिळाला आणि अराउंड इयर सगळ्या पॉकेटमध्ये थोड्या विभागून कमी महिना लागवडी झाल्या तर थोडंसं मार्केटची डेव्हलपमेंट होईल. आणि जगात आणि भारतात काय परिस्थिती आता टोमॅटोची? आता जगामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा खूप वाईट इम्पॅक्ट आहे टोमॅटो शेतीमध्ये. म्हणजे अगदी प्रोटेक्टिव्ह शेतीमध्ये सुद्धा खूप अडचणी आहेत. म्हणजे पॉलीहाऊस असेल, ग्लास हाऊस असेल, त्यामध्ये सुद्धा अडचणी, त्याच्यामध्ये सुद्धा अडचणी आहेत. म्हणजे पेस्टचा आउटब्रेक झालेला आहे, त्याचाच एक भाग.
मागच्या 5 वर्षातला त्याचाच एक भाग म्हणजे टोटाई बरोबर. किंवा CME पण ते त्याचंच एक रूप आहे. आता आपण काय केलंय सर, आपल्या प्रॅक्टिसेसमुळे ते ओव्हरकम केलेले आहे ओपनच्या. आणि आपली प्रोडक्टिव्हिटी पर एकर जर म्हटली तर ती खूपच कमी आहे जगाच्या तुलनेत, खूपच कमी. म्हणजे 80-90 टन एकर निघते तर ते पण कमीच आहे सर. 2 वर्ष जर तो प्लॉट नेदरलँड किंवा युरोपच्या पॉली ते व्हरायटीज वेगळ्या असतील ना. माझं ते म्हणणं नाही, व्हरायटी तर 100% वेगळे आहेत. त्यांचं पर केजी प्रोडक्शन पण खूप महाग आहे. उत्पन्न खर्च जास्त आहे. त्यांचं पर केजी त्यांचा रेट किमान 80 रुपये किंवा $1 जी किंमत असेल त्याच्या जवळपासची असल्याशिवाय ते शेती करत नाहीत. म्हणजे इथं ते फिक्स होऊन जातं त्यांचं, ते प्रोडक्शनवर ते किती काम करायचं ते लेवल, सप्लाय मेंटेन ठेवतात ते. सप्लाय मेंटेन. बरं, तिथली एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगतो त्या मार्केटची. आपल्या मार्केटला गाड्या गोळा झाल्या की आपलं मार्केट क्रॅश झालं. बरोबर. व्यापारी लोक ते बरोबर. ते आम्ही युरोपला एक मार्केट बघितलं तर तिथं एक क्लॉक सिस्टीम होती. क्लॉक सिस्टीम मध्ये काय असतं की मार्केटला माल किती आहे हे व्यापाऱ्यांना कळत नाही. माल किती हे कळत नाही, त्यामुळे मार्केट अचानक क्रॅश होत नाही. आपल्या इथं काय होतं, गाड्यांची गर्दी झाली की व्यापारी एका बाजूला जाऊन ठरवतात आज काय करायचे. असे कंझ्युमरला, एंड कंझ्युमरला सेम रेट असतो, 1-2 रुपये त्याचं रेट कमी मध्ये जास्त होतं, जास्त फरक होतो. आज जर मार्केट टोमॅटो मध्ये किंवा सगळ्या भाजीपाल्यामध्ये जे चेंज किंवा रिव्होल्युशन व्हायची जी गरज आहे ना, ती मिडलमॅन मध्ये होण्याची गरज आहे. पॉइंट. ज्या वेळेला आपण 100 रुपये किलोने, 100 रुपये क्रेटने माल विकतो, त्याच वेळेला शहरातला आपला बहीण किंवा भाऊ 20 रुपये पावशेर किंवा 80 रुपये किलो खूप तफावत असते. मधल्या साखळीवर काम होणं खूप गरजेचं आहे, जे की होत नाहीये. ते जरी झालं तरी शेतकऱ्याला त्याचे बफर आहे त्यामधून बेनिफिट 100% मिळेल. बरोबर आहे. खूप फटका बसतोय त्याच्यामुळे. आणि अजून टोमॅटो शेती लॉंग टर्म चालण्यासाठी ज्या काही गोष्टी झाल्या पाहिजेत त्यातली एक महत्वाची गोष्ट काय आहे की शेतकऱ्यांनी ह्या व्हरायटी यांची न्यूट्रिशनल त्यांची नीड काय आहे, त्यांना किती टेम्परेचरला त्या काम करतात, बरोबर, किती काय पद्धतीचं सॉइल पाहिजे, त्याला पाण्याचे काय पॅरामीटर पाहिजेत, किंवा त्याला न्यूट्रिशनल नीड म्हणजे कॅल्शियम, बोरॉन, फॉस्फरस ह्या न्यूट्रिशनल नीड काय आहेत ह्या पण गरजेचं आहे शेतकऱ्यांनी बघून. आजकाल हे समजणं सोपं पण झालंय. म्हणजे फिजिओलॉजी जर तुम्हाला प्लांटची समजेल असेल, तुम्ही नेटवर टाकली, ChatGPT वर टाकली तर बेसिक माहिती तर तुम्हाला मिळते. बाकी तर तुम्ही प्रॅक्टिसेस मधून, ऑब्झर्वेशन मधून, निरीक्षण करूनच कळणार. बरोबर. पण तेही लोकांना रेडी पाहिजे, सगळं स्केड्यूल रेडी पाहिजे, फर्टिलायझरचं स्केड्यूल रेडी पाहिजे आणि ते कॉपी पेस्ट करायचं. त्यात मग अवघड जाते, त्याच्यामध्येच खरा खर्च वाढतो. तसं टोमॅटो शेती जर समजून घेतली, त्याचे 4-5 त्याला किडी आहेत, 4-5 रोग आहेत. फार तर लांब चाललं तर 100 दिवसाचा, 120 दिवसाचा त्याचा कालावधी सरासरी विरांग त्याला अपवाद आहे. हे इतकं काही लई रॉकेट सायन्सचं पीक नाही. त्या गोष्टी समजून घेतल्या तर त्याच्यात कमी खर्चामध्ये जास्त प्रॉफिट घेणं गरजेचं आहे. आता झालंय कसं माहितीये का, त्यातून पैसे जास्त मिळतील ह्या भावनेने अंधपणाने शेतकरी खर्च करतो, त्याला गरज नसताना. बरोबर. आणि त्या केलेल्या खर्चातून त्याचं जास्त वाढ होणे, तिथं ते इन्सेक्ट पेस्ट अट्रॅक्ट होतात आणि ते हातातून जात. 4 लोक सांगणारे पण झालेत ना, करा खर्च, पुढे रेट दिसतोय, मग ते कुठं ना कुठं भुरळ पडल्यागत काम होते आणि ते स्वतः शेतकरी विचार करत नाही त्याचा. मग फार कमीच आहेत बोटावर मोजणे इतके शेतकरी जे स्वतःच्या विचारानं थोडंसं डोकं लावून डिसिजन मेकिंग करून तिथं ते काम करत असतील. त्याच्या अनुषंगाने प्रॅक्टिकल निर्णय घ्या हे मी म्हटलं होतं. त्याच अनुषंगाने, कारण यशाचे सगळे सोबते असतात, बरोबर, अपयशामध्ये कोणच नसतं. बरोबर. एक शेवटचा प्रश्न आहे माझा, की प्रत्येक गोष्टीमध्ये प्रोसेसिंग होतं आणि त्याची शेल्फ लाईफ वाढते, त्याचा रेट वाढतो, व्हॅल्यू ऍड होते, बरोबर. तर टोमॅटोमध्ये फक्त केचप आणि सॉस हेच बनतंय, मग त्याच्या पुढे ते ड्राय करून फ्लेक्स असेल किंवा त्याची पावडर असेल किंवा ह्या गोष्टी का बनत नाहीत, जेणेकरून जे रस्त्यावर फेकलं जातंय किंवा सरप्लस उत्पादन झाल्यानंतर तो एक ऑप्शन तयार होईल. त्या इंडस्ट्रीसाठी ना सगळ्यात महत्वाचं काय, त्या इंडस्ट्रीसाठीची फ्रूटची क्वालिटीची रिक्वायरमेंटच वेगळी. आज आपण ज्या वेळेला आपल्याला फेकायची वेळ येते त्याच वेळेला आपल्या मनात भावना येते काही प्रोसेस झालं पाहिजे, तेव्हाच विचार करतो आपण. किंवा सगळेच म्हणतात न्यूजला, मीडिया. पण प्रोसेसिंगच्या व्हरायटी वेगळ्या आहेत, त्यांचे शेल्फ लाईफ जास्त असावी, त्यामध्ये तो आंबटपणा किंवा तो स्वीटनेस यावा किंवा त्याचे काय पॅरामीटर असेल त्याचे पूर्ण क्रायटेरियाच वेगळा आहे. ओके. जसं वाईनची द्राक्ष वेगळी असतात, टेबल ग्रेप्स वेगळे असतात खायची. आता प्राप्त परिस्थितीमध्ये त्याचं प्रोसेसिंग आपल्या सह्याद्री फार्म सारखी करते,
पण तो प्रोजेक्ट रन होण्यासाठी जितक्या क्वालिटीची आणि क्वांटिटीची गरज आहे ती पण एकीकडे सत्य परिस्थिती अशी का ती मिळत नाही. का अराउंड इयर त्याचा सप्लाय नाही. तो तेवढं एक मार्केट क्रॅश झालं की तेवढे 15-20 दिवस मिळणार. त्याच्यानंतर परत त्यांचे एम्प्लॉई फिरत राहतात का माल कुठे असे. त्याच्यामध्ये दुसरी बाजू अशी आहे की खरं सॉस किंवा ओरिजिनल केचप हे पण मार्केटमध्ये नाहीये. म्हणजे त्याला सबस्टिट्यूट मटेरियल वापरून पपई सारखं मटेरियल वापरून ते सॉस आणि केचप बनवले जातात कमी म्हणजे स्वस्तातले. कारण पैसा वाचायला पाहिजे, पैसा वाचायला पाहिजे. म्हणजे हे जर त्या गावात जर एखादा प्रोजेक्ट झाला किंवा मार्केटने इनिशिएटिव्ह घेऊन जर असे प्रोजेक्ट केले तर ते दिशादायक होतील. तालुका लेवलला जरी केले तरी चालतील. बाबांनो हे तुम्हाला केचपच्या व्हरायटीत हा तुम्ही लावा, आम्हाला द्या, एक फिक्स रेट तुम्हाला मी देऊ शकतो, असं काही जरी स्ट्रक्चर तयार झालं तरी काम होऊ शकतं. आणि टोमॅटोची शेती कशी आहे माहितीये का सर, ही तुम्हाला शिकवणारी शेती. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये सगळी प्लांट फिजिओलॉजी कळते. परत तुम्हाला त्याचं ते वेळेत त्या टप्प्यात कामं कशी करायची, शिस्त लावणारं पीक आहे, शिस्तबद्ध. परत अर्थशास्त्र पण शिकवणारं पीक आहे. बरोबर. याच्यामध्ये लॉस पण खूप होतो, पैसे पण भरपूर मिळतात. तुमच्या अर्थशास्त्र शिकवणारं पीक आहे. परत तुम्हाला म्हणजे समाजात मान पण देणार आहे. बरोबर. आणि कुटुंबात भांडणं पण तयार करणार. बाबा तुझ्यामुळे लॉस मध्ये गेलो, आम्ही सांगत होतो लावू नका, म्हणजे असे कलर तयार करणार पण पीक. म्हणजे मल्टिपल अँगल आहेत त्याला. सगळं म्हणजे प्रोसेसिंग असेल हे असेल, हे काही शेतकऱ्याच्या हातातल्या गोष्टी नाहीत. शेतकरी एक प्लॉट डेव्हलप करतो, एका सर्टन लिमिट पर्यंत त्याला खर्च करतो आणि एक टार्गेट ठेवतो उत्पादनाचं, एवढं मला मिळेल. पण ज्या वेळेला मार्केट क्रॅश होतं वगैरे तो पण स्वतः पण खचतो, त्या पिकालाही खर्च करत नाही. त्याच्यातच पुढच्या 2-3 महिन्यात संधी तयार होती. ह्या पण शेतकऱ्यांनी शोधल्या पाहिजेत. पण आता पूर्वीसारखं की लॉंग टर्म मार्केट मिळेल शाश्वती त्याच्यात राहिली नाही, कारण काही चॅलेंजेस राहिले नाही. बरोबर. इझी झाले ग्रो करायला, इझी झाले. आणि ती चांगली पण गोष्ट आहे. याच्यातून जर मार्केट डेव्हलप झाले बेस्ट, मग कंटिन्यूस राहील, कंटिन्यू सप्लायमुळं असं. सर धन्यवाद, तुम्ही प्रवास करून माझ्यासाठी सकाळ सकाळ लवकर इथं पुण्यामध्ये स्टुडिओमध्ये आलात. मित्रांनो, आज आपल्याला टोमॅटो विषयी खूप डीपमध्ये माहिती मिळाली. कारण मार्केटमध्ये काय होतंय की चुकीच्या गोष्टी फार फास्टमध्ये पसरतात आणि त्याचा साईड इफेक्ट होतो कुठं ना कुठं. ते आपल्याला लेट कळतं किंवा त्यामध्ये आपलं नुकसान होतं. आपल्याला कळतं आपण हे नाही करायला पाहिजे होतं, ते नाही करायला पाहिजे होतं. तर या पूर्ण सविस्तर चर्चेतनं असं समजून येतंय की काय तुमचा जो पाया मजबूत कसा असायला हवा, तुम्ही सुरुवात कशी करायला हवी, थोडंसं त्याबद्दल नॉलेज घ्यायला हवं, थोडेसे फार्मर्सला जाऊन भेटायला हवं, त्यांची शेती बघायला हवी. सरांच्या फार्मवरती पण तुम्ही जाऊन भेटू शकता, बोलू शकता, माहिती घेऊ शकता. यांचा फार्म पण ओपनच आहे सगळ्यांसाठी, असं काही नाही की तो स्पेशल फार्म आहे. तुम्ही कधीही जावा, भेटा. आणि खरं तर शेती ही अवघड पण आहे आणि सोपी पण आहे. ते तुमचा प्रश्न आहे की तुम्ही कोणत्या पद्धतीनं करताय त्याला आणि कसं पुढं घेऊन जाताय. तर आम्ही हे जे मातीवरती असे गेस्ट आणतोय, हे आणण्याचा आमचा पर्पजच हा आहे की ऍक्च्युअल काय चालू आहे आता, खरं काय आहे, खोटं काय आहे आणि कुठं फसतंय, दिशाभूल कुठं होते, हे सगळं सांगण्याचं आम्ही इकडं उघडपणे जसं आहे तसं आम्ही इथं सांगतो. यामध्ये काही वेगळे नवीन आम्ही काही सांगत नाही किंवा असं काही वेगळं चमत्कारिक आम्ही काही सांगत नाही. तर जे खरं आहे, जसं आहे तसं या प्रत्येक एपिसोडमध्ये आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय. फक्त कमेंटमध्ये तुम्ही सांगा की अजून कोण इथं गेस्ट आणायला हवेत या मातीवरच्या प्लॅटफॉर्मवरती, नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.